नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. बघा, CTET 2026 जर तुम्ही CTET 2026ची तयारी करत असाल तर पेपर 1 असू दे, पेपर 2 असू दे, आपल्या या यूट्यूब चॅनलला अगदी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चॅनलची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बघा, अगदी दर्जेदार आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तयारी कशी होईल या प्रकारचा कंटेंट आपण देत असतो. याच्या आधी बघा, आपण काय केलेलं आहे तर मराठीचे आपण 6 सेट कव्हर केलेले आहेत. भाषा 1 आणि भाषा 2. मराठीचे बघा, भाषा 1 साठी 6 सेट आणि भाषा 2 साठी 6 सेट. याच्यामध्ये बघा 30-30 क्वेश्चन असे जवळजवळ आपण 360 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि हे मोर दॅन इनफ आहेत. तुम्हाला जर मराठी भाषेमध्ये CTET साठी काय विचारलं जातं हे समजून घ्यायचं असेल तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. हिंदीचे आपले 3 सेट झालेले आहेत. बघा, हिंदीचे भाषा 1, भाषा 2, हिंदीचे आपले 3 सेट कव्हर झालेले आहेत. अशा पद्धतीनं हे PYQचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या. SST साठी बघा, आज आपण काय करणार आहोत, SST साठी 7 जुलै 2024ला जो पेपर घेण्यात आला त्याच्यामधले सर्व 60 क्वेश्चन आता आपण इथं डिस्कस करणार आहोत. हा आहे सेट क्रमांक I आणि याच्यामधील 60 क्वेश्चन आपण आता डिटेल डिस्कस करणार आहोत. बघा, याच्या आधी मी 15 डिसेंबर 2024साठी बघा SSTच्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले होते ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित पूर्णपणे त्याचं अगदी प्रॉपर ॲनालिसिस आपण केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पण तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. आणि ह्या PYQ ॲनालिसिसच्या व्हिडिओतून तुम्हाला एक्झॅक्ट CTETला काय विचारलं जातं आणि कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न येतात आणि आपल्या अभ्यासाची काय दिशा असावी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथून क्लिअर होतील. त्यामुळे बघा, आता तुमची एक्झाम 8 फेब्रुवारीला आहे. 8 फेब्रुवारी बघा, हे 15 दिवस राहिलेले आहेत प्लस तिकडचे 7 दिवस. आता ह्या 7 दिवसामध्ये बघा, फक्त इकडचे 5 धरले तर फक्त 20 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. आता या 20 दिवसामध्ये करायचं काय बघा, तर जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे आहेत. बघा, आपला टेलिग्राम ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर सुरुवातीला आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये बघा CTETचे जे मागचे सर्व PYQ आहेत, पेपर 1चे असतील, पेपर 2चे असतील, बायलिंग्युअल आहेत. बघा, इंग्लिशमधून अवेलेबल आहेत, हिंदीमधून अवेलेबल आहेत आणि ते सर्व पेपर तुम्ही मॉक टेस्ट जशी देता त्याप्रमाणे सोडवू शकता. त्या ॲपची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिथून ते तुम्ही डाउनलोड करा आणि ते ॲप वापरायचं कसं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तो पण व्हिडिओ तिथं आहे, तुम्ही बघा. तिथं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून तुम्ही त्या ॲपवर बघा डेली 150 प्रश्नाचा एक तरी पेपर, तुम्ही पेपर 2 साठी असू दे किंवा पेपर 1 साठी असू दे, 1 आणि 2 असेल तर दोन्ही पेपर तुम्ही ॲट अ टाईम वाचा किंवा यापैकी एक जरी पेपर डेली तुम्ही 150 प्रश्न वाचायची जर सवय लावली बघा, तुमचे वेळेमध्ये तुमचे 150 प्रश्न वाचून होतात. कारण क्वेश्चन पेपर खूप लेंदी असतो आणि पुन्हा भाषेचा प्रॉब्लेम असतो. हिंदीमधून क्वेश्चन असतात, मराठीमधून नसतात. त्यामुळे ती भाषा समजून घेणे, ती वाचणे, पुन्हा ती ग्रास्प करणे, त्याचा अर्थ लावणे आणि मग उत्तर सोडवणे यासाठी खूप टाईम जातो आणि वेळेमध्ये पेपर कव्हर होत नाही. आणि शेवटचे बघा 20-25 जे काही प्रश्न असतील ते प्रत्येक वेळी ज्यांचा सराव नाही ती मुले असेच गोळे भरून आलेले असतात. शेवटच्या 5 मिनिटामध्ये त्या 20-25 प्रश्नांना असेच वाटेल ते गोळे ते भरून येतात आणि त्यामुळं काय होतं बघा, निकाल जातो. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही आतापासून 150 प्रश्नाचा एक तरी पेपर डेली तुम्ही वाचायचा आहे, डेली सोडवायचा आहे. तर या पद्धतीनं जर तुम्ही गेलात बघा तर CTETला तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. आणखीन हो, SST साठी बघा, आता आपला हा दुसरा सेट आहे. ह्याच्या आधी एक पेपर आपण कव्हर केलेला आहे. असे कमीत कमी एक 5 तरी पेपर मी तुमच्याकडून सोडून घेणार आहे किंवा डिस्कस करणार आहोत आपण या PYQचं. त्याच्यानंतर बघा, SSTचं आपण 6वीचं जे NCERT पुस्तक आहे ते आपण अर्ध कव्हर केलेलं आहे आणि उरलेलं आहे ते ह्या 2-3 दिवसात मी तुम्हाला 6वी पूर्ण करून देईल. त्याच्यानंतर 7वी असेल, त्याच्यानंतर 8वी असेल. अगदी बघा, थोडंसं स्पीड वाढवून तुम्ही काय करायचं आहे, हे सर्व 6वी, 7वी, 8वीचे व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. एकच बघा, सोशल सायन्स नावाचं पुस्तक आहे. 6वी, 7वी आणि 8वी प्रत्येकी इयत्तेमध्ये बघा एकच पुस्तक आहे. इतिहासासाठी वेगळं पुस्तक, भूगोलसाठी वेगळं पुस्तक अजिबात नसणार आहे. त्यामुळं जेवढं घेत आहे ते अगदी परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेतलेलं आहे. मागचे व्हिडिओ आहेत बघा, ते पाहून घ्या. आणि आता जे इथून पुढे NCERTचे जे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याच्यातून बघा 6वी, 7वी, 8वी NCERTवर तुमची पकड घ्या. तुम्ही कोणताही क्लास लावलेला नसेल, कोणतेही बघा तुमच्याकडे नोट्स अवेलेबल नसतील तर त्या व्हिडिओतून पण तुम्हाला 90+ मार्क्स आरामात येऊ शकतात. आणि राहिला प्रश्न आपल्या 90+ कसे येतील बघा, मराठीचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तेवढंच व्याकरण करा, त्यास तुम्हाला मराठीला बघा कमीत कमी 25 मार्क्स पडतील. हिंदीचे जर तुम्ही 5 सेट केले तर तिथं तुम्हाला बघा 20 ते 25च्या दरम्यान मार्क्स पडतील. पुन्हा SSTचे बघा
मार्काला आपलं हे SSTचं वेटेज आहे. या 60पैकी बघा तुम्हाला 45 प्लस फक्त NCERTचं पुस्तक आणि PYQ केलं तर 45 प्लस घेणे अजिबात अवघड नाही. हे 45 पुन्हा हे 20 प्लस हे 25 बघा, मराठी 25, हिंदी 20, हे 45 झाले. इथं 90 मार्क्स झाले. अजून आपण बाकीच्या सेक्शनचा विचारही केलेला नाही. बालमानसशास्त्राला तुम्हाला 15 ते 20 मार्क आरामात पडतात. तुम्ही पेडॉलॉजीसाठी सचिन चौधरी सर असतील किंवा हिमांशी मॅम असतील किंवा अध्ययन मंत्रा, या तिन्हीपैकी कुणालाही एकाला फॉलो करू शकता. 15 ते 20 दिवस सलग त्यांचे मॅरेथॉनचे लेक्चर बघा, तिथून तुमचं बालमानसशास्त्र क्लिअर होईल. आता बघा, जास्तीत जास्त अजिबात वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या क्वेश्चनला चालू करायचं आहे. आज आपण घेत आहोत 7 जुलै 2024चा जो SSTचा पेपर होता, त्यापैकी पेपर आयसेट आपण घेत आहोत आणि त्याचे आपण 60 क्वेश्चन इथं कव्हर करणार आहोत. तर बघा, 31 नंबरचा प्रश्न आहे. थोडंसं झूम करून घेते बघा. इकतीस नंबरचा प्रश्न बघा, भारत के भौतिक मानचित्र में यदि आपको दख्खन के पठार को पहचानना है तो यह किस रंग से दर्शाया गया होगा. आता बघा, मानचित्र म्हणजे काय? मानचित्र म्हणजे नकाशा. आता नकाशावर, मानचित्रावर तुम्हाला प्रश्न दिसतो बघा कंटेंटमध्ये. आता मानचित्र किंवा भौतिक नकाशा जो आहे ह्याच्यामध्ये दख्खनचं पठार आहे, याच्यामध्ये हे कोणत्या रंगाने दर्शवलेलं दिसेल बघा तुम्हाला. हे पिवळ्या रंगामध्ये दाखवलेलं दिसेल आणि बघा भुरा रंग, अधिक उंचीचं जर पठार असेल तर ते तुम्हाला भुरा रंगमध्ये किंवा ब्राऊन कलरमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे बघा आपला ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. नेक्स्ट बघा, 32 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से मृदा अपरदन और क्षीणता को नियंत्रित करने के उपायों का चयन कीजिए. आता बघा, मृदेचा अपक्षरण असेल, क्षरण असेल, यांना नियंत्रित करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत बघा. 1 मल्च बनाना, 2 अतिचराई, 3 आहे वेदिका फार्म आणि 4 आहे बीज की फसल उगाना. आता प्रश्न सॉल्व कसे करायचे? ट्रिकनं स्मार्ट आपली तुम्ही जर स्ट्रॅटेजी यूज केली तर बघा तुम्ही न येणारे प्रश्न पण चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता. इथं मल्च बनाना अर्थ माहीत नाही, वेदिका फार्म अर्थ माहीत नाही, काहीही चालेल बघा. जरी अर्थ माहीत नसला तरी उत्तर काढायचं कसं बघा. तुम्ही ज्यावेळी असे गोंधळ टाकणारे किंवा असे ABC BCD असे पर्याय सेट केलेले ज्यावेळी क्वेश्चन येतात, त्यावेळी ह्या क्वेश्चनना सोडवायचं कसं बघा. त्याची एकच स्ट्रॅटेजी आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आणि बघा, या पद्धतीनं जर तुम्ही गेला तर तुमचे 10 पैकी बघा एक 6 ते 7 प्रश्न तुमचे एक्झॅक्ट ह्या एका लॉजिकनं बरोबर येतील. तर बघा, आणि हेच तुम्हाला मी भरपूर साऱ्या क्वेश्चनमधून दाखवणार आहे बघा. आता उत्तरामध्ये बघा ABC ACD ABD BCD थोडंसं आपण फोकस देऊन बघितलं किंवा हायलाईट करून बघितलं तर बघा, B इथं आहे, B इथं आहे, B इथं आहे. चला आपण काय करू, पर्यायाकडे जाऊ. आता B इथं आहे, सगळीकडून B गेला बघा. B नसलेला एकच पर्याय आहे, ऑप्शन क्रमांक 2, आणि तेच आपलं उत्तर आहे. आता बघा, मल्च बनाना, वेदिका फार्म, बीज की फसल उगाना. आता हे काय आहेत, काय करायचं आहे आपल्याला? मृदेचं अपक्षरण आणि क्षरण रोखायचं आहे किंवा नियंत्रित करण्यासाठी उपाय. अतिचराई बघा, जर जमिनीच्या पृष्ठभागावर इथं गवत असेल, झाडाचा थर असेल, अतिचराई केल्यामुळे काय होईल? अतिचराईमुळे तो थर निघून जाईल आणि त्यामुळे बघा माती वाहून जाण्याचं, वाऱ्याद्वारे असेल, पाण्याद्वारे असेल, हे प्रमाण वाढेल. त्यामुळं अपक्षरण क्षरण रोखण्यासाठी हा उपाय योग्य आहे का? नाही. त्यामुळे सगळीकडून बी गेला बघा. मल्च बनाना असेल, वेदिका फार्म असेल, बीज की फसल उगाना असेल, हे तर असायलाच पाहिजे डी. त्यामुळे बघा डी असायला पाहिजे. हा पर्याय पुन्हा कटला आणि ACD योग्य पर्याय आहे, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा 33 नंबरचा प्रश्न, पृथ्वी की गतियों के बारे में दिए गए निम्नलिखित कथनों A B पर विचार करे तथा सही विकल्प का चुनाव करे. बघा, एक कथन आहे, पृथ्वी का अपने अक्ष पर घूमना घूर्णन कहलाता है. पृथ्वी का अक्ष एक काल्पनिक रेखा है जो अपनी कक्षीय सतह से 33.5 का कोण बनाती है. आता इथं बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या गतीला काय म्हटलं जातं? घूर्णन. आणि घूर्णन म्हणजेच काय बघा, मराठीमध्ये अर्थ होतो की घूर्णन म्हणजे परिवलन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही जी गती आहे त्याला काय म्हटलं जातं? परिभ्रमण. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते, किती वेळ लागतो? 24 तास लागतो. आणि पृथ्वीच्या गतीवर तुम्हाला प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर बघा, त्याला काय म्हटलं जातं? घूर्णन किंवा दैनिक गती म्हटलं जातं. त्यामुळं ऑप्शन A बरोबर आहे. आता B बघा, 33.5 अंशाचा कोण करते का? नाही. फक्त इथं 33.5 नाही तर 66.5 अंशाचा कोण करते. त्यामुळं हे विधान B चुकीचं होईल बघा. A सही तथा B गलत. असं कुठं आहे का? आहे नाही. A B सही हे गेलं, A तथा B गलत गेलं,
बी सही हे गेलं, फक्त एकच असेल बघा, ऑप्शन क्रमांक ए. 34 नंबरचा प्रश्न बघा. अकबर ने निम्नलिखित में से किन सरदारों को वतन जागीर दिया. तर आता वतन जागीर म्हणजे काय असतं बघा, तर सरदार अकबराच्या काळामध्ये जे सरदार होते त्यांना वतनाच्या स्वरूपात भूमी किंवा वेतनाच्या स्वरूपात भूमी प्रदान केली जायची आणि त्याला जागीर म्हटलं जायचं आणि किंवा महसूल व्यवस्थेची जी पद्धत होती त्याला जागीर म्हटलं जायचं बघा. तर हे कुणाला दिली होती, कोणत्या सरदारांना? सिख, मराठा, भारतीय मुसलमान. तर हे तिन्ही येणार नाहीत. सिसोदिया राजपूत जे होते तर त्यांना अकबराने काय केले होते, तर वतन जागीर दिली होती. 35 नंबरचा प्रश्न बघा. ए और बी कथनों पर सर्वोच्चता के संदर्भ में विचार कीजिए और सही उत्तर का चयन कीजिए. बघा, कंपनी ने दावा किया था कि उसका अधिकार सर्वोच्च नहीं था. अपने हितों की रक्षा के लिए वह भारतीय रियासतों का अधिग्रहण करने का या उनको अधिग्रहण की धमकी देने का अधिकार कंपनी अपने पास मानती. तर कंपनी म्हणजे कुठली बघा, ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे इंग्रज ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्यांनी 1600 मध्ये बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती आणि तिथून ते व्यापार करत असत आणि तिथून काय केलेलं आहे, त्यांनी भारतावर अधिकार गाजवायला सुरुवात केलेली आहे बघा. आणि इथं काय दिलेलं आहे एमध्ये, कंपनीने दावा किया था की उसका अधिकार सर्वोच्च नहीं था. हे नाही हा शब्द चुकीचा आहे. तर बघा, कंपनी आणि वॉरेन हेस्टिंग सर्वोच्चता नीती, तुम्ही NCERT जर वाचला असेल बघा तर तिथं तुम्हाला सर्वोच्चता नीती हा पॉईंट दिसेल. सर्वोच्चता नीती ही कुणी अवलंबलेली आहे, तर हेस्टिंग, लॉर्ड हेस्टिंग. तर बघा, त्यामुळं इथं नाही था ए काय आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा, अपने हितों की रक्षा के लिए वह भारतीय रियासतों का अधिग्रहण या उनको अधिग्रहण की धमकी देने का अधिकार कंपनी अपने पास मानती थी. हे बी विधान बरोबर आहे बघा. ए सही बी गलत. ए गलत, बी सही. कुठं आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4. अशा पद्धतीने याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा, 36 नंबरचा प्रश्न आहे. इथं काय आहे, जोड्या जुळवायच्या आहे बघा. भेदभाव आहे, असमानता आहे, रूढिवादिता आहे, पूर्व धारणा. आता ह्या ज्या संकल्पना आहेत त्याच्याबद्दल काय दिलेलं आहे, पुढे माहिती दिलेली आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा, भेदभाव. आता भेदभावचं काय येऊ शकतं बघा, महिला को रोजगार की अनुमति नहीं है क्योंकि वह परिवार शुरू कर रही है और वह गर्भवती है. बघा, भेदभाव, महिलांना रोजगाराची परवानगी नाही. 3. नेक्स्ट बघा, असमानता. असमानता बघा, समान कार्य के लिए अलग वेतन. बघा, स्त्री पुरुष दोघांना एकच काम आहे पण पुरुषांना फक्त वेगळं वेतन किंवा स्त्रियांच्यापेक्षा वरचढ वेतन जर दिलं जात असेल तर तिथं काय होते, असमानता दिसून येते. त्यामुळे बीचं काय येतं, एक येतं. बीचं एक असणारा पर्याय बघा, इथं आहे, इथं आहे. एचं 3 आहे दोन्ही पर्यायामध्ये. आता आपण पुढचा पर्याय बघू, रूढिवादिता. आता रूढिवादिता बघा, रूढिवादिताचं काय येतं, तर लडकियां खाना बनाने और भोजन पकाने में अच्छी है. आता परंपरागत अशी समजूत आहे की मुलीच फक्त जेवण बनवू शकतात किंवा जेवण फक्त मुलींना चांगलं बनवता येतं. हे रूढिवादिताचं उदाहरण आहे. त्यामुळे सीचं 4 कुठं दिसतं बघा, तर इथं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 1 नंबर इथं कटला बघा. आपण 2 तिसऱ्या पर्यायावरून ठरवू शकलो की कोणती जोडी जुळेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आहे बघा. चौथा पर्याय बघू, पूर्वधारणा. पूर्व म्हणजे जे पूर्वापार काही पूर्व समजुती असतात तर त्या पूर्वधारणामध्ये येतात. काय येतं बघा, 4 डीचं, एक समान कार्य केले अलग वेतन. पूर्वधारणाचं 2 येतं बघा, ग्रामवासी अंधविश्वासी होते. हे म्हणजे गावात राहणारे व्यक्ती कशा असतात, तर अंधश्रद्धाळू असतात. पूर्वधारणा झाली त्यामुळे डीचे 2 येईल. अशा पद्धतीने बघा, भेदभावासाठी काय आलं आपण, महिला को रोजगार की अनुमति नहीं है क्योंकि वह परिवार शुरू कर सकती है, वह गर्भवती है. नंतर असमानतेचं बघा, समान कार्य के लिए अलग वेतन, रूढिवादिता, लडकियां खाना बनाने और भोजन पकाने में अच्छी है. आणि पूर्वधारणाचं काय उदाहरण आहे, ग्रामवासी अंधविश्वासी हे. 37 नंबर बघा, दिए गए कथनों ए तथा आर पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चयन कीजिए किंवा चुनाव कीजिए. बघा, ए आणि आर. जो स्थान ग्रीनिच के पश्चिम में है उनका समय ग्रीनिच से पीछे रहेगा. बरोबर का, इथं काय आहे, ग्रीनिच. आता ग्रीनिच काय आहे बघा, तर 0° रेखावृत्त ग्रीनिच या शहरातून जातो. कुठं आहे, इंग्लंडमध्ये आहे ते ग्रीनिच, लंडनमध्ये. बघा, तर हे 0° रेखावृत्त आहे. आता ह्या रेखावृत्ताच्या पूर्वेकडं ज्यांचं स्थान असेल त्यांची वेळ बघा, या इथं जर समजा 1 वाजलेला असेल तर ती किती अंशावर स्थित आहेत, तिथून काय केलं जातं, ती वेळ ह्याच्यामध्ये ह्या 1 मध्ये ॲड केली जाते. आता समजा इथं जर बघा, इथून 2 अंश
2 अंशावर एखादं ठिकाण आहे, तर आता हे कसं ॲड करायचं, तर बघा 1 अंशाला पृथ्वीला बघा 360 डिग्री फिरण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास लागतो. तसंच पृथ्वीला 1 अंश इतका फिरण्यासाठी किती वेळ लागतो, 4 मिनिटे लागतात. मग आता हे इथं ग्रीनिच आहे, इथून बघा 2 अंशावर एक ठिकाण आहे, 2 गुणिले 4 करायचं, 4 दुनी 8 मिनिटं. मग आता इथलं जी वेळ काय असेल बघा, जर ग्रीनिचमध्ये 1 वाजलेलं असेल तर या 2 अंशावर किती वाजलेले असतील, 1 वाजून 8 मिनिटे. पुन्हा जर पश्चिमेकडे पुन्हा 2 अंशावर आपण गेलो तर बघा आता ह्या 1 मधून म्हणजे आपल्या काय लक्षात आलं बघा, ज्यावेळी ग्रीनिचपासून आपण पूर्वेकडे जातो त्यावेळी ती वेळ काय केली जाते, ॲड केली जाते. आणि जेव्हा पश्चिमेकडे आपण जातो त्यावेळी वेळ काय केली जाते, वजा केली जाते. म्हणजे पुन्हा 2 अंशावर इथं 8 मिनिटेच होतील बघा. पण ही 8 मिनिटं आपल्याला कशातून वजा करायची आहेत, 1 मधून वजा करायची आहेत. म्हणजे किती इथं वाजलेले असतील बघा, तर 12 वाजून 52 मिनिटे इतकी वेळ इथं झालेली असेल पश्चिमेकडे 2 अंशावर. त्यामुळे बघा ए विधान बरोबर आहे. दुसरं बघा, पृथ्वी पूर्व से पश्चिम की ओर चक्कर लगाती है तथा सूर्य पूर्व दिशा में जलती उगता है. इथं बघा पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत नाही तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे इथं उलटसुलट दिलेलं आहे, त्यामुळे आर आपलं गेलं. म्हणजे काय येतं बघा, ए सही है तथा आर गलत है, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 38 नंबरचा प्रश्न, एक बडे आधार और पतली चोटी वाला जनसंख्या पिरामिड दर्शाते है. म्हणजे कसा बघा, अशा प्रकारचा बडे आधार म्हणजे पाया मोठा आहे आणि वर कसं आहे, पतली चोटी म्हणजे शिखर कसं आहे, अगदी बारीक आहे बघा. तर हा जनसंख्या पिरामिड काय दर्शवित आहे. आता याचा अचूक उत्तर पहिला आपण पर्याय वाचून घेऊ बघा. उच्च जन्मदर, बी आहे वृद्ध आयु वर्ग में उच्च मृत्यु दर, सी आहे तुलनात्मक रूप से अधिक युवा जनसंख्या, आणि डी आहे शिशुओं में मृत्यु की अधिक दर और संख्या. आता याचं जे उत्तर आहे बघा, तर याचं जे उत्तर आहे ए सी डी. बघा पुन्हा आता बी कसं येणार नाही, किंवा हा प्रश्न आपल्याला येतच नाही, प्रश्न येतच नाही, मग सोडवायचा कसा. मग अशी मी सुरुवातीला एक ट्रिक सांगितली बघा. बघा इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, आणि आता बी इथून कट केलं आणि बी नसणारा एकच पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 4, आणि तेच आपलं उत्तर दिलेलं आहे बघा. आणि बी काय येणार नाही, डायरेक्ट बीकडे या. वृद्ध आयु वर्ग में उच्च मृत्यू दर काय सांगितलेलं आहे, बडे आधार और पतली चोटीवाला जनसंख्या पिरामिड दर्शाता. हे बघा जे वृद्ध आहेत तर त्यांच्यामध्ये उच्च मृत्यूदर असेल तर हा बेस असा वाईट किंवा असा मोठा दिसेल का, नाही, त्यामुळे बी आपलं चुकीचं असेल बघा. आणि तिन्हीकडून बी गेलं तर आपल्याला उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. 39 नंबर बघा, आणि या पद्धतीने बघा खूप कमी वेळामध्ये, जिथं तुम्हाला 2 मिनिटं लागतील तिथं बघा अगदी काही सेकंदामध्ये या पद्धतीनं तुम्ही उत्तर काढू शकता. आणि जिथं जिथं आपला अभ्यास नाही किंवा वाचनात काही आलेलं नाही आणि असे जर पर्याय असतील तर तुम्ही बिनधास्त ह्या पद्धतीनं सोडवू शकताय बघा. तुमचे 10 पैकी 10 चुकणार नाही, त्याची गॅरंटी मी देते बघा. 10 पैकी 10 चुकणार नाहीत. किती चुकले तर एक 3 ते 4 चुकतील बघा, पण 6 मार्क तरी तुम्हाला हातचे मिळतील. आणि आपल्याला बघा काहीतरी गोळा उगच येत नाही म्हणून भरण्यापेक्षा जर लॉजिकनं थोडंफार आपण पेपर सोडवला स्मार्टली तर आपल्याला जास्त मार्क्स मिळू शकतात. 39 नंबरचा प्रश्न बघा, आणि ज्यावेळी आपला अभ्यास कमी पडतो किंवा अभ्यासा व्यतिरिक्त जे प्रश्न आलेले असतात किंवा जे आपण वाचलेलं नसतं त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायच्या वेळी तुम्हाला ह्या अशा लॉजिकचा वापर करावाच लागतो. एक बघा आता जोड्या जुळवायच्या आहेत. शेल, आता खडकांचा प्रकार दिलेला आहे आणि त्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे दुसऱ्या भागामध्ये दिलेला आहे. जोड्या जुळवायच्या आहेत. आग्नेय शेल, अवसादी शेल, कायांतरित शेल. आग्नेय शेल म्हणजे काय, अग्निजन्य खडक. अवसादी शेल म्हणजे गाळाचे खडक, आणि कायांतरित शेल म्हणजे रूपांतरित खडक. आता बघा आग्नेय शेल म्हणजे अग्निजन्य खडक. आता याचं जे उत्तर येतं बघा, एचं 2 द्रवित मॅग्मा. कुठं आहे बघा एचं 2, एचं 1 इथं आहे, एचं 3 इथं आहे, एचं 1 इथं आहे. त्यामुळे 3 पर्याय कटले, डायरेक्ट उत्तर मिळालं, काहीही आपण बघितलेलं नाही. आता आपण पटपट चेक करू बघा. आग्नेय शेल, द्रवित मॅग्मा, बघा असा पृष्ठभाग आहे जमिनीचा. आता बघा ज्यावेळी ज्वालामुखी उद्रेकाची क्रिया घडत असते त्यावेळी तो द्रव बाहेर पडत असतो बघा, त्यावेळी पृष्ठभागावर हा द्रव ज्यावेळी साठून थंड होतो त्याला काय म्हटलं जातं, लाव्हा म्हटलं जातं. आणि ज्यावेळी हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो द्रवरूप लाव्हा बाहेर पडत असतो तो जमिनीच्या खाली, जमिनीच्या आतमध्ये खाली थंड होतो त्याला काय म्हटलं जातं, मॅग्मा. आणि या दोन्हीतून काय कशाची निर्मिती होत असते बघा, अग्निजन्य खडकाची. त्यामुळं अग्निजन्य शेल किंवा आग्नेय शेल, द्रवित मॅग्मा, एचं 2. नंतर बघा अवसादी शेल कुठं आहे, 3 नंबर. हवा और जल आदि के द्वारा एक स्थान से दूसरे स्थान पर पहुंचाकर जमा कर दिए जाते हैं. हवा,
किंवा पाणी यांच्याद्वारे बघा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जमा केले जातात. अवसादी शेल म्हणजे गाळाची खडक, गाळ असतो बघा, वाळू वाळू असेल तर वाऱ्याद्वारे पाण्याद्वारे एका ठिकाणावरून दुसरीकडे वाहत जाऊन तिथं त्याचा थर तयार होतो, त्याला अवसादी शेल म्हटलं जातं. कायांतरित शेल, आता बघा मूळ खडक आहेत, त्या मूळ खडकांवर बघा उच्च दाब, याचं उत्तर काय येतं? कायांतरित शेलचं एक येतं, उच्च ताप एव दाब के कारण परिवर्तित हो जाते है. कायांतरित म्हणजेच रूपांतरित, परिवर्तन झाल्याशिवाय रूपांतरण शक्य आहे का? नाही. ज्यावेळी बघा मूळ खडकामध्ये उच्च तापमानामुळे किंवा दाबामुळे परिवर्तन घडून येतं किंवा रूपांतरण त्याचं वेगळ्याच खडकामध्ये होतं तर त्याला काय म्हटलं जातं? कायांतरित शेल. आता इथंचं उदाहरण काय देता येईल बघा? संगमरवर. कायांतरित शेलचं एक उदाहरण काय देता येईल? संगमरवर. हा मूळ खडकावर काय, त्याच्यावर दाब तापमान याचा परिणाम होऊन त्या एका मूळ खडकाचं रूपांतर संगमरवरमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 40 नंबरचा प्रश्न, अमेझन बेसिन के बारे में निम्नलिखित में से कौन से कथन सही है? पूरे वर्ष यहाँ गर्म और नम जलवायु रहती है, यहाँ लोग कर्तन व दहन कृषि करते हैं, लोग मुख्यतः धान उगाते हैं आणि बेसिन में कई स्थानों तक पहुंचने के लिए हवाई जहाज़ों तथा हेलीकॉप्टर का भी प्रयोग किया जाता है. ॲमेझॉन सर्वात मोठी नदी ॲमेझॉन. तर बघा आता ॲमेझॉन इथं बघा माहीत नाही आपल्याला, कसं सोडवायचं बघा. इथून बी गेला, इथून बी गेला, इथून बी गेला. आता बीवर या, यहाँ लोग ACD, यहाँ लोग कर्तन व दहन कृषी करते हे. 1 मिनिट 40 नंबर. तर इथं थोडंसं चेंजेस आहेत बघा. तर इथं बी जात नाही तर याचं काय येतं बघा? ए बरोबर आहे, ABD ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा. पूरे वर्ष हा गर्म और नम जलवायू रहती हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बी बघा, ह्या लोक कर्तन व दहन कृषि करते हे बरोबर आहे. बेसिन में कई स्थानों तक पहुंचने के लिए हेलिकॉप्टर का उपयोग किया जाता है बरोबर आहे. यहाँ लोग मुख्यतः धान उगाते हे बघा, तिथं मक्का असेल, सोयाबीन असेल, या प्रमुख पिकांचं उत्पादन केलं जातं. फक्त धानचा अर्थ होतो तांदूळ, धानचा अर्थ होतो तांदूळ. तर फक्त तांदूळ हे मुख्य उत्पादन आहे का? नाही. त्यामुळे सी येणार नाही. आणि सी असलेला पण पर्याय बघा, इथून सी गेलं, इथून सी गेलं, इथून सी गेलं. इथं थोडंसं लॉजिक आपल्याला जरा जास्त लावावं लागेल बघा. इथून सी गेलं, पुन्हा इथून सी, इथून सी. आपण फक्त बीवर फोकस केला तर असं नाही आहे. आणि तेच लॉजिक आहे आणि त्याच्यामध्ये बसतो हा प्रश्न. त्यामुळे बघा सी तिन्ही पर्यायामध्ये आहे, नसलेला पर्याय एकच, ऑप्शन क्रमांक 4. त्यामुळे आपलं लॉजिक चुकलंय का? नाही. नेक्स्ट बघा 41 नंबरचा प्रश्न, लद्दाख के बारे में दिए गए निम्न कथनों पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चुनाव कीजिए. बघा, लद्दाख से होकर बहुत सी नदियाँ बहती है, अधिक ऊंचाई होने के कारण यहाँ की जलवायु अत्यधिक ठंडी होती है, हिमालय के वृष्टि छाया क्षेत्र में होने के बावजूद यहाँ उच्च वर्षा पाई जाती है. डी आहे, यह क्षेत्र बर्फीली हवाओं एवं तेज जलाने वाले ताप का अनुभव करता है. आपण किती नंबरच्या प्रश्नावर आहोत? तर 41 नंबरच्या प्रश्नावर आहोत. आता याच्यामध्ये बघा लडाख कुठं आहे? तर भारताचा जो उत्तरेकडचा भाग आहे, इथं बघा जर आपण भारताचा मॅप जर आपण काढला तर उत्तरेचं जो टोक आहे, तर या उत्तरेच्या टोकावर इथं तुम्हाला लडाख पाहायला मिळेल. आता बघा लडाखशी संबंधित माहिती दिलेली आहे. तर काय, लडाख से होकर बहुत सी नदियाँ बहती है, विधान ए बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा बी विधान काय आहे की अधिक ऊंचाई होने के कारण यहाँ की जलवायु अत्यधिक ठंडी होती. हे बघा उंचावर आहे ठिकाण, त्यामुळं हे पण बरोबर आहे. हे बरोबर आहे, ए बरोबर आहे, बी बरोबर आहे. आता डी बघा, यह क्षेत्र बर्फीली हवाएं व तेज जलाने वाले ताप का अनुभव करता है. डी बरोबर आहे. आता सी येणार नाही. उत्तराकडे परत या, इथं सी आहे, इथं सी आहे, दोन्हीकडून सी गेलं बघा. आता ए बी आणि ABD. आता बघा सी काय आहे, हिमालय के वृष्टि छाया क्षेत्र में होने के बावजूद यहाँ उच्च वर्षा पाई जाते. बघा इथला जो भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत नाही, ईशान्येकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आणि इथं बघा जे याला थंड वाळवंट किंवा शीत वाळवंट देखील या भागाला म्हटलं जातं. लडाखचा जो भाग आहे तिथं बर्फाळ भूमी जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे तिथं शीत वाळवंटाचं प्रमाण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो का? नाही. सी येणार नाही. आणि बघा बी, अधिक ऊंचाई होने के कारण यहाँ की जलवायु अत्यधिक ठंडी होती है, हे बी विधान असलंच पाहिजे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक याचं 4 बरोबर आहे. आणि डी बघा, यह क्षेत्र बर्फीली हवा एव तेज
तेज जलाने वाले ताप का अनुभव करता है, हे पण असायला पाहिजे. त्यामुळे ए बी डी ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा 42 नंबरचा प्रश्न. आरंभिक वर्षों में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने अंग्रेजों के खिलाफ बहुत सारे आर्थिक मुद्दे उठाए, सही उत्तर का चुनाव कीजिए. 15 डिसेंबर 2024चा जो लेटेस्ट पेपर झाला तो पेपर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तो पेपर जर पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यातले काही बरेच क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज किंवा थोडेसे इनडायरेक्टली तुम्हाला या पण पेपरमध्ये पाहायला मिळतील. आता बघा राष्ट्रीय काँग्रेस सेम 15 डिसेंबर 2024च्या पेपरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न विचारलेला होता आणि त्याला पण अशीच विधानं दिली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या मागण्या कोणत्या कोणत्या होत्या आणि एक मागणी चुकीची होती तीच निवडायला सांगितली होती. त्यामुळं सेम पॅटर्न आहे, फक्त विधानं वेगळी दिलेली आहेत, बाकी प्रश्न तसाच आहे. तर बघा त्यावेळी बघा आता त्यावेळी पूर्ण स्वराज हे त्याचं आन्सर होतं बघा. कारण सुरुवातीला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली 1885. ज्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली लगेच स्थापना झाल्या त्यांनी 1885लाच पूर्ण स्वराजची मागणी केलेली आहे का? नाही. त्यामुळे ते विधान चुकीचं होतं. आता पुन्हा सेम बघा. कांग्रेस का कहना था कि भारत में ब्रिटिश शासन के वजह से ही गरीबी और अकाल पड़ रहे हैं. इसने मांग की कि लगान कम किया जाए तथा फौजी खर्चों में कटौती की जाए. इसने सिंचाई के लिए अधिक अनुदान की मांग उठाई. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत बघा. चौथं बघा. इसने मनोरंजन कर के खिलाफ आवाज उठाई. असा कोणत्याही कराविरुद्धात INC किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसनं कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे 4 आपल्या उत्तरामध्ये नसायला पाहिजे बघा. 1, 2, 3 ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 सही कथन किंवा सही उत्तर आपल्याला निवडायचं होतं. बरोबर विधाने 1, 2, 3 ऑप्शन क्रमांक 3. 43 नंबर बघा. निम्नलिखित में से कौन सा कथन अशोक के धम्म के विषय में सही है. इसमें किसी देवता की पूजा की आवश्यकता नहीं थी, बरोबर आहे. इसमें किसी बलि कर्मकांड की आवश्यकता नहीं थी, बरोबर आहे. धम्म के विचार बुद्ध के उपदेशों से प्रेरित थे, बरोबर आहे. लोगों को धम्म की शिक्षा देने के लिए अशोक ने बौद्ध भिक्षुओं की नियुक्ती की. हे विधान चुकीचं आहे बघा. डी येणार नाही. ABC विधान बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4. आता अशोक सम्राट अशोक. आता या सम्राट अशोकावर तुम्हाला TET असेल CTET असेल तर याच्यावर प्रश्न येतो बघा. अशोक कारण हा काय आहे, युद्धप्रिय राजा होता सम्राट अशोक. पण या अशोकाशी संबंधित मोठी घटना कोणता आहे, कलिंग युद्ध. आणि या कलिंग युद्धानंतरच काय झालेलं आहे बघा, मोठ्या प्रमाणावर नरसंहार झालेला आहे, मोठ्या प्रमाणात लोक मारले गेलेले आहेत. त्यामुळे व्यतीत होऊन काय केलेलं आहे, अशोकाने काय केलेलं आहे, युद्धाचा त्याग केलेला आहे आणि तो बौद्ध धर्माकडे वळालेला आहे. ही सर्वात मोठी घटना आहे. त्यामुळे बघा ABC ही विधाने बरोबर आहेत. डी येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा 44 नंबरचा प्रश्न. नीचे 2 कथन A और B श्री नारायण गुरु के संदर्भ में है. उनके अनुसार सारी मानवता की एक ही जाति है. विधान बरोबर आहे. उन्होंने सभी को सभी गुरुओं में विश्वास रखने के लिए प्रेरित किया. बी येणार नाही. आता नारायण गुरु इथं बघा ए सही बी गलत. ऑप्शन क्रमांक 3. नारायण गुरु. आता नारायण गुरु कोण होते बघा, तर 1856 ते 1928 या काळामधील एक समाजसुधारक होते, धार्मिक नेता होते. आणि त्यांनी त्यांचा काय नारा होता बघा, किंवा त्यांनी कोणता उपदेश दिलेला आहे, एका जातीसाठी एकच धर्म आणि एकच ईश्वर, हा त्यांचा नारा आहे. त्यामुळं सभी गुरु, इथं सभी गुरु एकच असेल, सभी हा शब्द चुकीचा आहे, त्यामुळे बी चुकीचं आहे. 45 नंबर बघा. पुन्हा जोड्या लावा. बेरी गाजा, श्रेणी, एरोटाईन पात्र आणि गृहपती. ज्या ज्या येतात तेवढ्या जुळवून घ्या बघा. श्रेणी म्हणजे काय, तर शिल्पकार्य आणि व्यापाऱ्यांचा जो संघ आहे त्याला श्रेणी म्हटलं जायचं. 1 ते 4. 1 ते 4 कुठं दिसतं बघा, 1 गेला, 2 गेला, 4 गेला. ही ट्रिक असते प्रश्न सॉल्व्ह करायचे. डायरेक्ट उत्तर मिळालं. आता पटपट बघू बघा. श्रेणी म्हणजे काय, शिल्पकारो तथा व्यापारी योग्य संघ, त्याला श्रेणी म्हटलं जायचं. गृहपती म्हणजे काय, स्वतंत्र कृषिक, जो स्वतः शेती करत होता किंवा पीक पिकवत होता असेल की स्वतंत्रपणे कृषी किंवा शेती करत असेल तर त्याला गृहपती म्हटलं जायचं. आणि डीचं कुठलं येतं बघा, 3. त्याच्यानंतर स्वतंत्र कृषक. त्याच्यानंतर एरोटाईन पात्र काय आहे बघा, तर एरोटाईन पात्र काय आहे, मोहर लगे लाल चमकदार बर्तन. इथं आपण चुकीची जोडी लावली बघा.
इथं चुकीची जोडी लावली आपण. श्रेणी 2 नंबरला आहे, 1 नंबरला लावलं तर बीचं 4 कुठं आहे बघा, बीचं 4 इथं आहे, बीचं 4 इथं आहे. हे पर्याय 2 कट करून टाका. त्याच्यानंतर बघा इथं आता आणखीन कुठली जोडी आपल्याला मिळाली व्यवस्थित, डीचं 3 कुठं आहे बघा, या दोनपैकी डीचं 3 इथं आहे, इथं नाही, त्यामुळं हा 2 नंबरचा पर्याय गेला. बघा श्रेणी म्हणजे शिल्पकार तथा व्यापारी योग्य संघ, गृहपती म्हणजे स्वतंत्र कृषक, एरोटाईन पात्र काय आहे तर शिक्के असलेले लाल आणि चमकदार जी भांडी आहेत त्यांना काय म्हटलं जातं, एरोटाईन पात्र. आणि बेरीगाचा म्हणजे काय, भरूच. एचं 2 बघा, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 46 नंबर, वायुमंडल की किस परत में वायू की बहुत पतली परत होती है. वायुमंडळाचे थर आहेत, त्याच्यामध्ये बघा कोणत्या थरामध्ये वायुमंडळाच्या काय आहे सर्वात कमी जाडीचे किंवा पातळ थर आढळतो. तर बघा याचं जे उत्तर आहे 46 नंबर बघा, तर याचं जे उत्तर आहे बहिर्मंडल, बाह्यांबर. नेक्स्ट बघा 47 नंबर, विविधता में एकता मुहावरा किसने दिया किंवा विविधता में एकता, विविधतेमध्ये एकता हा नारा कोणी दिलेला आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क्रमांक 1. 48 नंबर बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन 12वीं सदी की मंदिर निर्माण में प्रयुक्त शिल्प विज्ञान तकनीक के विकास के बारे में सही है. आदि रचना का भार शिखरों पर डाल दिया जाता था, निर्माण में बलुआ पत्थर व पत्थर के छोटे टुकड़ों के मिश्रण का तेजी से प्रयोग होने लगा. तर आता इथं बघा, तर याचं जे उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक 1. आता इथं काय शोधायचं आहे बघा, सही विकल्प का चयन कीजिए. तर उत्तर 1 आपलं बरोबर आहे, केवल ए सही है. अधिरचना का भार शिखरों पर डाल दिया जाता था, ए बरोबर आहे. आता ह्याच्याशी संबंधित माहिती बघा, 12वीं शताब्दी में मंदिर निर्माण में प्रयुक्त शिल्प विज्ञान तकनीक के अंतर्गत अधिरचना का भार शिखरों पर न डालकर मेहराब पर डाल दिया जाता था. मंदिर निर्माण में बलुआ पत्थर व पत्थर के छोटे टुकड़ों के मिश्रण का तेजी से प्रयोग किया जाने लगा. आणि कथन बी सही है, ए गलत है. त्यामुळे बघा ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही, केवळ बी सही, ए गलत. शिखरांवर भार दिला जात नसे, मेहराबवर भार दिला जायचा. मेहराब म्हणजे काय असायचं, प्रवेशद्वार. मेहराबचा अर्थ होतो प्रवेशद्वार. त्यामुळे बघा 12व्या शतकामध्ये जे मंदिरं होती त्यांचा भार शिखरावर, शिखर म्हणजे काय, मंदिराचा हा जो भाग असतो तर याला शिखर म्हटलं जातं, तर ह्याच्यावर भार न देता प्रवेशद्वारावर भार दिला जायचा, मेहराब. नेक्स्ट बघा 49 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा ग्राम भोजक के लिए सही नहीं है. आता ग्राम भोजक एक बघा, अक्सर एक ही परिवार के लोग इस पद पर कई पीढ़ियों तक बने रहते थे, सही नहीं है म्हणजे चुकीचे विधान. इनकी जमीन पर इनके दास और मजदूर काम करते थे, गांव का कर वसूलने का काम राजा अक्सर इन्हें ही सौंप देते थे, ए न्यायाधीश और पुलिस का काम नहीं करते थे. आता सही नहीं है बघा, तर याचं अचूक उत्तर आहे 4. आता इथं बघा, भारत के उत्तरी भाग में गांव के मुखिया को ग्राम भोजक कहा जाता था. यह पद वंशानुगत प्रकृति का था, प्रायः इस पद पर एक ही परिवार के लोग कई पीढ़ियों तक बने रहते थे. ग्राम भोजक सबसे बड़ा भूस्वामी होता था. एखादं गाव असायचं बघा, त्या गावाचा जो मुखिया किंवा गावाचा जो प्रमुख आहे त्याला ग्राम भोजक म्हटलं जायचं. आणि इथं काय सांगितलेलं आहे, ग्राम भोजक के लिए सही नहीं है म्हणजे न्यायाधीश और पोलीस हे पण काम तो करायचा. नाही करते थे म्हणजे हे विधान चुकीचं असेल तर काय येईल बघा, न्यायाधीश आणि पोलीस यांचं पण काम ग्रामभोजक यांना करावं लागायचं. आणि बघा एकाच परिवारातील लोक पिढ्यानपिढ्या या ग्रामभोजक पदावर असायचे. तसेच जमीन पर इनके दास तथा मजदूर काम करते. त्यांची गावातील जी जमीन असायची त्याच्यावर बघा ह्यांचे जे मजूर असतील आणि जे दास म्हणजे गुलाम आहेत तर त्यांच्याद्वारे ती जमीन कसली जायची. ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 पण बरोबर आहेत. आणि नाही करते ते, तर हे करते ते म्हणून हे ऑप्शन क्रमांक 4 आपलं चुकीचं आहे. नेक्स्ट बघा 50 नंबर, निम्न में से कौन सा और कौन से युग्म सही सुमेलित है. बरोबर विधाने सांगा. कॉफी ठंडी और शुष्क जलवायु चुकीचा आहे. चाय गर्म जलवायू और उच्च वर्षा, तर दोन्ही विधाने काय आहेत, चुकीचे आहेत. त्यामुळे न तो ए और न ही बी. आता बघा कसं काय चुकीचं आहे बघा, कॉफी की फसल उगाने के लिए अनुकूल परिस्थितियों में ठंडी व गर्म व उष्णकटिबंधीय जलवायु की आवश्यकता. ठंडी आणि गर्म, इथं गर्म शब्द पाहिजे होता. जबकि चाय की खेती के लिए मध्यम आर्द्र
आर्द्र व गर्म. आर्द्र उच्च वर्षावाली नाही, त्यामुळं दोन्ही विधाने चुकीची आहेत. 51 नंबरचा प्रश्न बघा. भूतपूर्व रियासत श्रेणी लागू थी. भूतपूर्व रियासत श्रेणी लागू थी. स्वतंत्रता के समय केवल 1947 से 48 के आसपास, 1947 से 48 और 1956 के बीच जब उन्हें प्रशासनिक इकाइयों के रूप में मान्यता मिली, 1956 के बाद जब उन्हें प्रशासनिक इकाइयों के रूप से सुरक्षा नहीं रखा गया आणि सुरक्षित नहीं रखा गया, आणि 4 आहे किसी पर भी नहीं क्योंकि भारत में ऐसी कोई श्रेणी विद्यमान नहीं थी. बघा, भूतपूर्व रियासतों की श्रेणी वर्ष 1947 से 48 व 1956 के बीच की अवधि को संदर्भित करती है, जब इन्हें राज्यों के पुनर्गठन व मौजूदा राज्यों के कारण से पूर्व प्रशासनिक इकाइयों के रूप से मान्यता दी गई है. वर्ष 1947 का भारत विभाजन से पूर्व 584 रियासतें थी जिन्हें देशी राज्यों के रूप में भी माना जाता था. म्हणजे जी स्थानिक सरकारे अस्तित्वात होती बघा, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं 1947ला, आणि ती भूतपूर्व म्हणजे जुनी सरकारे आहेत की जुने काही स्थानिक आहेत किंवा संस्थानिक आहेत, तर त्यांचे जे अधिकार आहेत ते लागू होते बघा. तर ऑप्शन क्रमांक 2 1947 आणि 1956च्या कालखंडामध्ये. पुढे बघा 52 नंबरचा प्रश्न. 19वीं सदी के औपनिवेशिक भारत में लड़कियों को घर पर ही पढ़ाया जाता था. 19व्या शतकामध्ये मुलींना घरामध्येच शिकवलं जात होतं बघा. वे पढ़ाई के साथ साथ घरेलू काम भी कर सके, बरोबर आहे. लोग मानते थे कि सार्वजनिक स्थानों पर जाने से वे बिगड़ जाएगी, बरोबर आहे. सी, लोग अपने संबंधियों एवं मित्रों से उनकी शिक्षा के तथ्य छुपाना चाहते थे. आता याचं जे उत्तर दिलेलं आहे बघा, तर आहे ए आणि बी, ऑप्शन क्रमांक 1 आणि 2. सी बघा, इथून गेला, इथून गेला, इथून गेला. नेक्स्ट बघा 53 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन केसरी नामक अखबार जो ब्रिटिश शासन का कट्टर आलोचक माना गया था का संपादक था. केसरी सर्वांना माहीत आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन क्रमांक 2. आता पुढे दिलेलं आहेत स्थलमंडल, जलमंडल, वायुमंडल आणि जैवमंडल. कोण आहेत हे? जलावरण, भूआवरण, वातावरण आणि जीवावरण. हे बघा, हे थर आहेत आणि ह्याची वैशिष्ट्ये सांगायची आहेत. आता स्थलमंडल म्हणजे जमिनीचं आवरण बघा, चट्टानो एवं खनिजों से बना आहे. स्थलमंडल भूआवरण कशामध्ये पासून बनलेलं असतं बघा, चट्टानो मोठे दगड, आणि कशापासून बनलेलं असतं? खनिजांपासून बनलेलं असतं. ऑप्शन क्रमांक 2. एचं 2 कुठं आहे बघा, डायरेक्ट उत्तर मिळालं बघा. जलमंडल बघा, जल के विभिन्न स्रोत. वायुमंडल बघा, वायू की पतली परत. आणि जैवमंडल म्हणजे काय? जीवावरण काय आहे तर भूआवरण, जलावरण, वातावरण यापासून हा जो मधला भाग आहे हा कशाचा असतो बघा, जीवावरणाचा. त्यामुळं इथं काय असतं तर जीवसृष्टी अस्तित्वात असते, पादप एव जीव जंतू. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 55 नंबरचा प्रश्न. नीचे 2 कथन ए और बी 19वीं शताब्दी में चमड़े का काम करने वालों के संदर्भ में है बघा. पहले विश्व युद्ध के दौरान सेना के लिए जूतों की जबरदस्त मांग पैदा हो गई थी. बी आहे सामान्य जातियों के गरीब लोगों ने इस अवसर को देखा और सेना हेतु जूते आपूर्ति के लिए तैयार हो गए. आता इथं बघा, इथं उत्तर आहे आपल्याला ए आणि बी दोनों सही आहे. पहिल्या विश्वयुद्धाच्या दरम्यान बघा तर शूज किंवा बूट असतात तर त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. विधान बरोबर आहे. सामान्य जातीचे जे लोक आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे, त्याला एक संधी समजलेली आहे त्यांच्या या मागणीला आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ए आणि बी दोन्ही सत्य. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा. मुगल राजस्व व्यवस्था जिसमें हर फसल के लिए राजस्व दर की अलग सूची बनाई गई उसे कहते हैं बघा. मुगल राजस्व, मुघलकालीन जी महसूल वसूल करण्याची जी प्रथा आहे, व्यवस्था आहे, तर त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. याच्यावर पुन्हा 15 डिसेंबर 2024ला पण प्रश्न विचारलेला आहे. हा पेपर आपण बघतोय 7 जुलैचा. पुन्हा एकाच वर्षी बघा 7 जुलै 2024 हा पेपर झाला होता आणि 15 डिसेंबर बघा की आधी वर्षातून 2 वेळा CTET व्हायची. फक्त 2025 हे एकच वर्ष असं आहे की याच्यामध्ये एकदाही CTET झालेली नाही. आधीचे जे 1-2-3 वर्ष जर पाहिले तुम्ही बघा, वर्षातून 2 वेळा तुम्हाला CTET पाहायला मिळेल. याच्यामध्ये 7 जुलैला पण हाच प्रश्न आहे, 15 जुलैला पण, 15 डिसेंबरला पण त्याच्याशीच आजूबाजूचा प्रश्न त्याच घटकावर विचारलेला तुम्हाला मिळतो. तर बघा, मुगल राजस्व व्यवस्था जिसमें हर फसल के लिए राजस्व दर की अलग सूची बनाई गई उसे कहते हैं. तर त्याला काय म्हटलं जातं बघा, मुघलकालीन राजस्व व्यवस्था, त्याला जप्त म्हटलं जायचं. आणि
अकबराचा जो मंत्री आहे टोडरमल, तर त्यानं ही जप्त व्यवस्था लागू केली होती आणि त्या टोडरमलवर प्रश्न होता. प्रश्न अशा स्वरूपाचा होता बघा, अकबराच्या दरबारातील टोडरमलने कोणता कर लागू केला, तर तो होता जप्त. आणि इथं पण जप्तवरच प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, आता पुन्हा टाईम झोनवर तुम्हाला 15 डिसेंबरच्या पण पेपरमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तो पण पेपर तुम्ही पाहून घ्या. जवळजवळ बघा त्याच्यामध्ये पण आपण 60 प्रश्न चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. आजूबाजूचे ते प्रश्नाच्या उत्तराच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तिथून पण तुमची चांगली तयारी होऊ शकते. कमीत कमी एक 5 सेट जरी तुम्ही SSTचे केले बघा, 5 सेट, त्या 5 सेटमधून बघा तुम्हाला प्रॉपर प्रश्न कसे येतात तुम्हाला समजेल. त्या 5 सेटमधून पेपरला काय वाचायचं हे एवढं कळेल. आणि ह्या 20 दिवसामध्ये तेवढं जरी केलं तर बघा तुम्हाला एक 50+ मार्क घेणे का अजिबात अवघड नाही. नेक्स्ट बघा काय प्रश्न आहे, भारत में केंद्रीय सरकार कार्यालय के खुलने का समय सुबह 9 बजे, IST है तो चेन्नई के पास क्रमशः 80 डिग्री पूर्व देशांतर तथा ईटानगर के पास 92.45 पूर्व देशांतर के पास स्थित केंद्रीय सरकार कार्यालय के खुलने का स्थानीय समय क्रमशः क्या होगा. तेच आहे बघा, फक्त काय केलेलं आहे इथं चेन्नई आणि इटानगर ह्या 2 गोष्टी, तिथं काय होतं बघा, बेंगलोर आणि इटानगरच होतं मे बी, हे फक्त होतं. आणि पूर्वेकडं आणि पश्चिमेकडचं आपल्याला टाईम काढायचं होतं. आणि असाच सेम प्रश्न होता बघा. आता भारताचं जे शून्यावंश रेखावृत्त हे काय आहे बघा, तर जागतिक प्रमाणवेळ याच्यावरून ठरवली जाते. आणि ह्याच्यामध्ये आता ह्याच्यापासून आपल्या भारताची जी प्रमाणवेळ आहे बघा 82.5 पूर्व या रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. आणि ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे बघा 5.5 तासाचं. किती? 5.5 तासाचं. म्हणजे लंडनमध्ये जर 1 वाजला असेल तर भारतामध्ये किती वाजलं, असा पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर आणि एक्झॅक्ट कशावर विचारलं आहे ते पण सांगते तुम्हाला. NCERTच्या पुस्तकामध्ये लंडनमध्ये जर 2 वाजले असेल तर भारतामध्ये किती वाजले, ह्याच्यामध्ये फक्त 5.5 तास ॲड करायचे. इथं किती येतं बघा, 7.5 येतं. किती येतं? 7.5 टायमिंग येईल. आणि 1 वाजला असेल लंडनमध्ये तर भारतामध्ये किती वाजलेलं असेल? 6.5. 1 तास फक्त कमी करून टाका. त्याच पद्धतीनं बघा आता आता पण जर भारत जर असा काढला तर बघा इथून आपलं काय जातं 82.5 पूर्व रेखावृत्त. आणि ह्या टाईम झोनवर तुम्हाला एक तरी प्रश्न येतोच बघा, हातचे मार्क्स आहे ते 82.5 पूर्व रेखावृत्त. पुढचा इथं काय दिलेलं आहे बघा, चेन्नई किती अंतरावर आहे? 80° पूर्व. आता ह्या इथं जर समजा इथं घेतलं आपण 80° आणि हे 82.5 पूर्व, किती येतं बघा 2.5 अंतर. याला गुणिले 4 करा. हे काय झालं 2.5 अंश झालं आणि त्याला 4 मिनिटांना. तर 4 मिनिटांना कसं गुणलं बघा, 1 अंश पृथ्वीला फिरण्यासाठी 4 मिनिटे लागतात. मग 2.5 अंश फिरायला किती लागतील बघा, 10 मिनिटे. आणि हे ठिकाण ह्या 82.5 पासून इकडे पश्चिमेला आहे, त्यामुळे 10 मिनिटे ह्या 9 मधून वजा केली तर किती येईल? 8.50 येईल बघा. आणि आता पुढचं जे स्थान आहे इटानगर, किती आहे तिथं? 92.45 डिग्री. आता हे 45-30 आपण घ्यायला नको बघा, भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व. मग आता 92.45 मधून जर आपण 82.5 वजा केलं तर किती येतं बघा, 5तनं 0 गेलं, 5 आलं, 4तनं 3 गेलं, 1 आलं. हां, आणि पुन्हा इथं 12तनं 3 गेले, किती आले सांगा? 9 आले. आणि पुन्हा 9 पॉईंट किती आलं? 15 आलं. आता पुन्हा 9 चूक 36 करा, किंवा तसं नका करू, 92.45. सॉरी इथं येत ना 2 इथं 0 आलं बघा. पुन्हा एकदा करू आपण 92.45. त्याच्यामधून आपल्याला 82.5 वजा करायचं आहे बघा. साधी सोपी वजापैकी बघा, 5तनं 0 गेले, 5 आलं, 4तनं 3 गेला, 1 आला, इथं 2तनं 2 गेले, 0 आलं, 9तनं 1 गेले, 9तनं 8 गेला, 1 आला. तर हे 15 तुम्ही कट करून टाका, फक्त 10 गुणिले 4 करा. 10 अंश गुणिले 4, 4 10 40. आणि ह्या 15 अंशासाठी 1, म्हणजे इथं 9:40. म्हणजे ही 40 मिनटं काय करायची आहेत, 9 वाजलेल्या टायमिंगमध्ये. 9 कुठं वाजलेत बघा, 82.5 पूर्वला. आणि तिथून पुढे किती? 92.45. इथं काय आहे? इटानगर आहे. आता हे इथलं जे टायमिंगचा फरक कितीचा आहे बघा, 40 मिनटं. आणि पुन्हा 15 अंश राहतं. मग 40 मिनटं बघा, 9:40 टायमिंग कुठं दिसते बघा, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. डायरेक्ट उत्तर मिळालं बघा. ह्या 15 अंशमुळे 0.15 अंशमुळे काय झालेलं, 1 मिनिट फक्त वाढला, 9:41. समजलं का बघा तुम्हाला? होप तुम्हाला समजलं असावं. पुन्हा एकदा सांगते, थोडंसं इझी वेनं सांगते बघा.
हां, आता इथं बघा, इथं आपल्या भारताचा आपण नकाशा काढला. इथं भारताचा नकाशा काढला असा ओबडधोबड. इथं किती घेतलं आपण 82.5 पूर्व, 82.5 पूर्व, आणि इथं हे 80 आहे बघा, 80 डिग्री इथं आहे. आता हे 80 डिग्री दोन्हीमध्ये फरक किती आहे? 10 मिनिटाचा. 10 मिनटं ह्या 9मधून वजा केले किती आलं? 8:50. त्याच्यानंतर बघा पुढचं किती आहे? 92.45 अंश, आणि इथला जो फरक येतो तो किती मिनिटाचा येतो बघा? 40 प्लस, म्हणजे 40 प्लस 9मध्ये 40 प्लस ॲड करायचे आहेत. इथं 8:19 येणार नाही, 8:10 येणार नाही, 8:50 येणार नाही. 9 प्लस 40 प्लस म्हणजे किती येतं बघा? 9.41, म्हणजे 9 वाजून 41 मिनिटे. त्यामुळं उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, थोडंसं कॅल्क्युलेशनचा भाग आहे, समजून घेतलं तर फक्त काय लक्षात ठेवायचं आहे बघा, ज्यावेळी ते प्रमाण वेळ असते तिथून जर आपल्याला, मग ती जगाची असू दे किंवा भारताची असू दे, प्रमाण वेळेच्या त्या अक्षरस्थ असतं बघा, प्रमाण वेळेपासून पुढे गेलं की टाईम ॲड करायचा, मागे पश्चिमेकडे आलं तर टाईम वजा करायचं, झालं, इतकंच करायचं आहे. त्याच्यानंतर बघा 58 नंबरचा प्रश्न, सरकार ने ऐसे कानून पारित किए हैं जिसने उन संगठनों में बालवाड़ी क्रेच सुविधा अनिवार्य किया है जहां महिला कर्मचारियों की संख्या टिंब से अधिक है. आता इथं काय दिलेलं आहे बघा, तर किती? 30पेक्षा जास्त असायला हवी, ऑप्शन क्रमांक 4. बघा, सरकार ने ऐसे कानून पारित किया है जिसके तहत 30 से अधिक महिला कर्मचारियों वाले संगठनों के लिए बालवाड़ी प्रदान करना अनिवार्य है. क्रेच सुविधा के तहत कामकाजी महिलाओं के बच्चों को दिन भर देखभाल की सुविधा प्रदान की जाती. बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा 6 वर्षापर्यंत, 6 महिन्यापासून ते 6 वर्षाची मुलं या बालवाडीमध्ये काय केले जातात तर ठेवली जातात, आणि तिथं महिला कर्मचाऱ्यांची संख्या किती असली पाहिजे बघा? 30पेक्षा जास्त. अशाच संघटनेमध्ये किंवा 30पेक्षा जास्त महिला असणाऱ्या जिथं काम चालतं बघा, तर त्यांची मुले सांभाळण्यासाठी या बालवाडीची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, पृथ्वी के शैले व शैले जो पृथ्वी के निर्माण के 30 करोड वर्ष पश्चात बने हैं. आता खडकावर आधारित प्रश्न आहे. विश्व की नवीनतम शैली मानी जाती है. पश्चिमी ऑस्ट्रेलिया में स्थित है, पूर्वी युरोप में स्थित है, हिमालय क्षेत्र में स्थित है. बघा, पृथ्वीच्या निर्माणानंतर 30 करोड वर्षानंतर जे बनलेले खडक आहेत तर त्यांच्याशी संबंधित वैशिष्ट्य दिलेलं आहे, तर ते काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, पश्चिमी ऑस्ट्रेलिया में स्थित है. 60 नंबरचा प्रश्न बघा, इतिहास की गूढ़ लिपि का अर्थ निकालने और लिखने में पुरातत्वविद एक महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं. निम्नलिखित में से उनके काम की प्रकृति के बारे में कौन सा सही नहीं है. बघा, पुरातत्व विभाग इतिहासाची गूढ लिपी आहे, काही अभिलेख आहेत बघा, दस्तऐवज आहेत, सापडलेले आहेत, पण त्यांच्यावर अजून त्यांची भाषा आपल्याला वाचता आलेली नाही. याच्यामध्ये पुरातत्व जो भाग आहे त्यांची कोणती भूमिका आहे, आणि याच्यापैकी जे खाली पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी चुकीचे विधान, म्हणजे 3 भूमिका असणार आहेत, एक चुकीचा असणार आहे. एक, भवनों, चित्रों, पेंटिंग्स एवं मूर्तियों के अवशेषों का अध्ययन बरोबर आहे. औजारों, हथियारों, बर्तनों, पेन आदि की प्राप्ति के लिए छानबीन और खुदाई ही बरोबर आहे. जानवरों, पक्षियों, मछलियों की हड्डियां ढूंढणं हे पण बरोबर आहे. अवशेषांचा शोध घेणे. बघा, लिखित सामग्री की जांच. आता पुरातत्व विभाग फक्त पुरावे किंवा अवशेष गोळा करणे, अवशेष मिळवणे हे त्यांचं काम असतं बघा. लिखित सामग्री आहे, त्यांचा जो शोध घेणे हे काम आहे, तर इतिहास विभागाशी संबंधित हे काम येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, 61 नंबरचा प्रश्न. आता 61 पासून 90 पर्यंतचे जे प्रश्न आहेत हे सर्व तुम्हाला अध्यापनशास्त्रावर आधारित पाहायला मिळतील. अध्यापनशास्त्र, SST अध्यापनशास्त्र. आणि इकडचे जे आपण आत्ता पाहिले बघा, 31 पासून किती? 31 पासून 60 पर्यंत, सॉरी 61 ते 90 नाही, 70 पासून 90 पर्यंत, म्हणजे अजून 61 ते 70 हे क्वेश्चन तुम्हाला अजून SSTचे अजून 10 क्वेश्चन आहेत. SSTचेच कोअर कंटेंटवर 40 प्रश्न असतात बघा, आणि तिथून पुढं 20 क्वेश्चन तुम्हाला अध्यापनशास्त्रावर आधारित पाहायला मिळतील. बघा, सामाजिक विज्ञान में परियोजना पद्धति में शामिल है. परियोजना पद्धती. आता परियोजना पद्धतीमध्ये काय काय अंतर्भूत असतं बघा? गतिविधी, चर्चा, प्रयोग आणि वर्णन. आता याचं जे उत्तर आहे बघा, 61 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण, तर ABC काय येतं? ABC. गतिविधी आहे,
चर्चा आहे आणि प्रयोग आहे हे परियोजना पद्धतीमध्ये असतं. वर्णन येणार नाही. ऑप्शन क्रमांक डी येणार नाही. एक येईल बघा ए बी सी. 62 नंबर बघा, नैदानिक मूल्यांकन का प्रयोजन उद्देश हे नैदानिक उपचारात्मक जे मूल्यमापन केलं जातं त्याचा प्रमुख उद्देश विचारलेला आहे. विद्यार्थियों के लक्षणों के बारे में सूचना प्राप्त करना, विद्यार्थियों के पूर्व ज्ञान के बारे में जानना, विद्यार्थियों को श्रेणियों में वर्गीकृत करना आणि विद्यार्थियों को आंकना. आता ह्याचं जे उत्तर आहे बघा ए आणि बी. ए आणि बी बघा, तुम्हाला सी इथं दिसेल, इथं दिसेल, इथं दिसेल. आता सी काढायचं बघा कसा, विद्यार्थियों को श्रेणियों में वर्गीकृत करना. श्रेणीमध्ये हुशार, कमी हुशार असे उपचारात्मक मूल्यमापन करायचं आहे आपल्याला. त्यांना कोणत्याही वर्गवारीमध्ये वर्गीकृत करायचं नाही, त्यामुळे सी येणार नाही. डी बघा, विद्यार्थियों को आंकना हे पण येणार नाही. तर आपलं ऑप्शन काय येईल बघा, ए आणि बी. नेक्स्ट बघा, ऑप्शन क्रमांक 4. 63 नंबरचा प्रश्न बघा, सामाजिक विज्ञान की शिक्षिका बच्चों को अपनी कक्षा के लिए नियम बनाने को कहती है और ये नियम एक चार्ट पेपर पर लिखे जाते हैं. सभी बच्चे इन नियमों के पालन की सहमति देते हैं. यह चार्ट कक्षा में चिपका दिया जाता है ताकि छात्र इसे संदर्भ के तौर पर प्रयोग में ला सके. इस गतिविधि को निम्न में से किस प्रत्येक को पढ़ाने हेतु प्रारंभिक गतिविधि के रूप में लिया जा सकता है. सिच्युएशन क्रिएट करून दिलेले आहे आणि काय सांगितलेलं आहे बघा, सामाजिक विज्ञानाची एक शिक्षिका विद्यार्थ्यांना काय करत आहे, काही नियम बनवायला सांगते आणि ते नियम एका चार्ट पेपरवर म्हणजे तक्त्यावर लिहायला सांगते. आणि काय केलेलं आहे की तो तक्ता लावून पुन्हा त्या नियमांचं पालन केलं जाईल असं विद्यार्थी ते शिक्षकेला सांगतात. पुन्हा काय दिलेलं आहे बघा, यह चार्ट कक्षा में चिपका दिया जाता है. तो चार्ट कुठं लावला जातो तर वर्गामध्ये, ताकि छात्र इसे संदर्भ तौर पर प्रयोग में ला सके. आणि जे विद्यार्थ्यांनी कबूल केलेलं आहे की त्या नियमांचं पालन केलं जाईल हे ते प्रत्यक्षामध्ये प्रयोगामध्ये आणू शकतील. आणि या गतिविधीला बघा ही जी पद्धत आहे तर त्याला काय नाव दिलं जातं ते विचारलेलं आहे. विविधता, हास्याकरण, प्रजातंत्र आणि बाजार. तर इथं हास्याकरण म्हणजे वेगळं ठेवणं येणार नाही, विविधता येणार नाही, बाजार नाही, तर लोकशाही काय म्हटलं जातं त्याला, प्रजातंत्र. नेक्स्ट बघा, 64 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान की प्रकृति के संबंध में निम्नलिखित कथनों अभिकथन ए और तर्क आर पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चयन कीजिए. ए अभिकथन, तर्क म्हणजे आर म्हणजेच कारण येतं बघा. अभिकथनाशी संबंधित कारण आहे का एवढं पाहायचं असतं आपल्याला. ए बघा, सामाजिक विज्ञान ने तथ्यों से वस्तुगत एवं क्रमबद्ध मार्ग प्रकार से निपटने हेतु अपनी स्वयं की विशिष्ट विधियां विकसित की है. कारण बघा, प्राकृतिक विज्ञान से भिन्न असदृश्य सामाजिक विज्ञान में लोकप्रिय भावनाओं के दबाव से तथ्यों के अवलोकन एवं विश्लेषण को पृथक करना कठीण है. प्रश्न क्रमांक चालू आहे आपला 64 नंबर. तर याचं उत्तर आहे बघा, दोन्ही विधान. म्हणजे ए अभिकथन पण बरोबर आहे आणि त्यांचं कारण जे दिलेलं आहे तर ते पण बरोबर आहे. ए और आर सही है, आर ए की व्याख्या करता है. आता बघा इथं काय दिलेलं आहे, कारण प्राकृतिक विज्ञान से भिन्न सामाजिक विज्ञान में लोकप्रिय भावनाओं के दबाव से तथ्यों के अवलोकन एवं विश्लेषण को पृथक करना कठिन है. बघा, सामाजिक विज्ञान में तथ्यों से वस्तुगत व क्रमबद्ध मार्ग से निपटने हेतु अपनी स्वयं की विशिष्ट विधियां विकसित की है. इन विधियों में गुणात्मक शोध, केस स्टडी, सांख्यिकीय विश्लेषण जैसे पद्धतियां सम्मिलित होती है जो मानव व्यवहार व सामाजिक घटनाओं को वस्तुनिष्ठ तरीके से समझने के लिए आवश्यक होती है. प्राकृतिक विज्ञानों के विपरीत सामाजिक विज्ञान में तथ्यों से अवलोकन व विश्लेषण को लोकप्रिय भावना के दबाव से पृथक करना कठिन है. नेक्स्ट बघा, 65 नंबरचा प्रश्न, लोकतंत्र को दर्शाने हेतु निम्नलिखित में से किसका प्रयोग किया जा सकता है. लोकशाही हे दाखवायचं असेल तर कोणत्या पद्धतीचा किंवा कोणता प्रयोग केला जाईल. 1 लोग समान और स्वतंत्र है. 2 लोग धनी और समृद्ध है. 3 लोग संघर्ष को दूसरों की तुलना में बेहतर तरीके से सुलझाते हैं आणि सरकार अधिक जवाबदेह और तर्कसंगत है. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर इथं आता हा प्रश्न हॅश झालेला आहे. का हॅश झालेला आहे बघा, सर्वच जे पर्याय दिलेले आहेत ते चारीच्या चारी बरोबर आहेत आणि ABCD हा पर्याय कुठेही नाही, त्यामुळे हा प्रश्न हॅश झालेला आहे. नेक्स्ट बघा, 66 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन से प्रश्न संज्ञानात्मक प्रक्रिया के विश्लेषणात्मक पक्ष को आखते हैं. संज्ञानात्मक प्रक्रिया, संज्ञानात्मक म्हणजेच काय,
कॉग्निटिव्ह प्रोसेस. त्याचं जे विश्लेषणात्मक पक्ष आहे त्याला संदर्भित करते बघा. वे राष्ट्रीय पाठ्यचर्या उद्देश्य क्या है जिनको धरोहर संबंधी परियोजनाओं के द्वारा संपादित किया जा सकता है. इतिहास की विधियाँ विज्ञान कला एवं प्रबंधन अध्ययनों के शोध में कैसे सहायक है. विविध भारतीय कार्यक्रमों को कितनी क्षेत्रीय भाषाओं एवं स्थानीय बोलियों में प्रसारित किया जाता है. आणि डी आहे आपके द्वारा देखे गए 2 ऐतिहासिक धारावाहिकों पर समीक्षा कीजिए. आणि डी ई आहे बघा भरूड क्या आहे किस क्षेत्र और राज्य में यह लोकप्रिय है. आता बघा विश्लेषणात्मक पक्ष संज्ञानात्मक विकास किंवा संज्ञानात्मक प्रोसेस जे असते बघा ज्ञानाशी संबंधित असते आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी त्याचं विश्लेषण केलं जातं त्यावेळी काय केलं जातं बघा. 2 समान गोष्टीमध्ये अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं असं विधान कुठं कुठं दिसत आहेत बघा. तर एक याचं जे उत्तर आहे बघा तर अशी विधाने तुम्हाला 1, 2 आणि 4 मध्ये पाहायला मिळतील. 1, 2 आणि म्हणजेच कुठले बघा ए बी आणि डी मध्ये ए बी आणि डी बघा. वे राष्ट्रीय पाठ्यचर्या उद्देश्य क्या है जिनको धरोहर संबंधी परियोजनाओं के द्वारा संपादित किया जा सकते. समसंबंध सांगायचा आहे. बी बघा इतिहास की विधिया विज्ञान एवं कला प्रबंधन अध्ययनों में शोध में कैसे सहायक की दोन्हीमधला संबंध सांगायचा आहे. आपके द्वारा देखे गए 2 ऐतिहासिक धारावाहिकों को पर समीक्षा कीजिए. 2 धारावाहिक आहेत त्यांच्याची समीक्षा करायचं आहे. आता बघा इथं भारूड काय आहे इतकं सांगितलेलं आहे आणि कोणत्या राज्यामध्ये लोकप्रिय आहे हा येणार नाही. सी बघा विविध भारतीय कार्यक्रमों को कितनी क्षेत्रीय भाषा में इथं काही समसंबंध सांगायचा आहे का नाही. त्यामुळे सी आणि ई येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा इथं काय असतं बघा काय अपेक्षित आहे तर 2 गोष्टीमधला काय सांगायचं आहे संबंध सांगायचा आहे. 2 गोष्टीमधला समसंबंध सांगायचा आहे आणि तर्कावरून काय करायचं आहे तर तिथं त्याची आधारभूत संरचना काय करायची आहे स्पष्ट करायची आहे. पुढे बघा 67 नंबरचा प्रश्न. निम्न में से कौन से विकल्प निष्पक्ष सुनवाई के मूलभूत तत्व है. मुकदमा जनता के सामने खुली अदालत में चलाया जाता है. बघा निष्पक्षपणे सुनवाई म्हणजे कोणत्याही पक्षाला झुकतं माप न देता एक निष्पक्षपणे मत दिलं जाईल किंवा त्याच्यावर निर्णय दिला जाईल तर त्याची मूलभूत तत्वे बघा. मुकदमा जनता के सामने खुली अदालत में चलाया जाता है. बी आहे आरोप पत्र और अभियोजन पक्ष द्वारा पेश किए गए सभी साक्ष्यों की एक प्रति आरोपी को दी जाती है. सी बचाव पक्ष के वकील को अभियोजन पक्ष की ओर से पेश किए गए सारे गवाहों से जिरह करने का मौका नहीं दिया जाता है. आणि डी बघा न्यायाधीश अदालत के सामने वकीलों द्वारा दिए गए कथनों के आधार पर फैसला करते है. आता हे सर्व 4 विधाने तुम्ही पाहिले असतील बघा. तुम्हाला 4 विधानामध्ये फक्त सी विधान काय दिसेल तुम्हाला निगेटिव्ह दिसेल. बाकी सर्व विधाने तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतील आणि हा पण रूल लागू होतो बघा. जसे टॅग वर्ड्स कामाला येतात त्या पद्धतीने बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंट. उत्तर काय आहे बघा किंवा प्रश्न पॉझिटिव्ह विचारलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्याशी संबंधित विधानं पण पॉझिटिव्ह असली पाहिजेत. इथं बघा ए पॉझिटिव्ह आहे बी आहे डी आहे सी येणार नाही. सी पर्याय कुठं कुठं आहे बघा. सी इथून गेला इथून गेला इथून गेला इथून गेला इतर सी नाही बघा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येईल. सी मध्ये काय दिलंय बघा. बचाव पक्ष के वकील को अभियोजन पक्ष की ओर से पेश किए गए गवाहों के जरिए करने का किंवा जिरह करने का मौका नहीं दिया जाता है. संधी दिली गेली पाहिजे त्यामुळे सी येणार नाही. नेक्स्ट बघा 68 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय चिकित्सा आयोग की चिकित्सा आचार संहिता में कहा गया है प्रत्येक चिकित्सक को जहाँ तक संभव हो उन दवाओं को निर्धारित करना चाहिए जो कहलाती है. बघा राष्ट्रीय जो आरोग्य आयोग आहे त्याच्याद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक डॉक्टरला काय केलं पाहिजे प्रिस्क्रिप्शनवर बघा जे काही ब्रँडचे आपण औषधे लिहून देतो त्याच्याबरोबर आणखीन कोणत्या औषधांची नावे लिहून देणे बंधनकारक केलेलं आहे बघा. वैश्विक ब्रँड नाही, प्राचीन उपचार नाही, तर बघा ते आहे जेनेरिक दवाई. अनुवंशिक दवाई नाही तर जेनेरिक दवाई. आता जेनेरिक दवाई काय असतात बघा मेडिकलमध्ये जे नॉर्मल आपण औषधे घेतो त्याच्या बघा कितीतरी पटीने किंवा ती औषधे जर 50 रुपयाला मिळत असेल तर ही फक्त 10 रुपयालाच मिळतात. म्हणजे जेनेरिक औषधे असतात ती. आणि जेनेरिक मेडिकल स्टोअर पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. तर
जी आपण रेग्युलर औषधे देतो त्याच्याबरोबरच जेनेरिक औषधे लिहून देणे हे प्रत्येक डॉक्टरला आता काय केलेलं आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 69 नंबरचा प्रश्न बघा, ए और बी पर विचार कीजिए और सही विकल्प चुनिए, बरोबर विधान है. प्राकृतिक विज्ञान सामाजिक विज्ञान से श्रेष्ठ है और यह होनहार विद्यार्थियों का क्षेत्र है. सामाजिक विज्ञान सामाजिक सांस्कृतिक और विश्लेषणीय कौशलों को प्रदान करने के लिए आवश्यक है, जो वर्तमानीय स्वतंत्र विषयों में समन्वय बैठाने के लिए आवश्यक है. बघा, प्राकृतिक विज्ञान सामाजिक विज्ञान से श्रेष्ठ है और यह होनहार विद्यार्थियों का क्षेत्र है. आपण काय पाहत आहोत बघा, प्रश्न क्रमांक 69. आता इथं काय सांगितलेलं आहे तर आपल्याला ए असत्य आणि बी सत्य आहे बघा. तर प्राकृतिक विज्ञान सामाजिक विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे का, तर नाही. त्यामुळे ए असत्य आहे बघा. बी काय दिलेलं आहे, सामाजिक विज्ञान सामाजिक सांस्कृतिक और विश्लेषणीय कौशल्य को प्रदान करता है के लिए आवश्यक है, जो वर्धमानीय स्वतंत्र विषय में समन्वय बैठाने के लिए आवश्यक है. बस बघा, सामाजिक विज्ञानातून सामाजिक सांस्कृतिक आणि विश्लेषणात्मक कौशल्य प्रदान केली जातात आणि स्वतंत्र विश्वामध्ये समन्वय साध्य करण्यासाठी त्यांची गरज आहे. त्यामुळं बी बरोबर आहे बघा. ए असत्य किंतु बी सत्य. ऑप्शन क्रमांक 4. आता 70 नंबरचा प्रश्न बघा, कोर कंटेंटचा जो भाग आहे 40 प्रश्नाचा तो हित समाप्त होतोय बघा. भेदभाव विषय पर चर्चा करने के लिए निम्नलिखित में से कौन सा संसाधन प्रासंगिक है. अशोक के अभिलेखों की लिपि, मानवाधिकारों की वैश्विक घोषणा, B.R. अम्बेडकर के भारत लौटने के पश्चात रहने हेतु स्थान ढूंढने के अनुभव का वृत्तांत आणि एक विज्ञापन में कपडे धोते हुए महिला को दर्शना. इथं काय विचारलेलं आहे, भेदभाव या विषयावर चर्चा करत असताना कोणतं हे जे पर्याय 4 सेट केलेले आहेत त्याच्यापैकी कोणतं योग्य ठरेल बघा, भेदभाव याच्याशी संबंधित. तर बघा, अशोकाचे जे अभिलेख आहेत त्यांची लिपी सांगितलेली आहे, येणार नाही. मानवाधिकारांची वैश्विक घोषणा येणार नाही आणि कपडे धुत असलेली महिला हे पण येणार नाही बघा. काय येईल तर ऑप्शन क्रमांक 3, B.R. अम्बेडकर के भारत लौटने के पश्चात रहने हेतु स्थान ढूंढने के अनुभव का वृत्तांत. तुम्हाला जर माहीत असेल किंवा आता हे सर्वांनाच माहीत आहे बघा, डॉक्टर आंबेडकरांनी SC जे शेड्यूल कास्ट आहे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरीव काम केलेलं आहे किंवा इव्हन त्यांच्या कार्यामुळेच काय आहे तर SC कास्टचे जे लोक आहेत किंवा शेड्यूल कास्टचे जे लोक आहेत बघा, त्यांना इतरांच्या सोबत बसण्या उठण्याची संधी मिळाली. इतरांप्रमाणे ते जीवन जगू शकतात, इतरांमध्ये सहभागी होऊ शकतात, शिक्षण घेऊ शकतात. तर ह्या सर्व गोष्टी त्यांना आंबेडकरांच्या मुळेच मिळालेल्या आहेत. आंबेडकर ज्यावेळी बघा उच्च शिक्षित होऊन भारतामध्ये आले त्यावेळी त्यांच्यासाठी बघा राहण्यासाठी, कारण बघा हे जे अस्पृश्य समजले जाणारे लोक होते बघा, त्यांना सर्वसामान्य लोकांच्या सोबत उठण्या बसण्याची, खाण्यापिण्याची किंवा राहण्याची अनुमती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांचं जे अनुभवांचं जे वृत्तांत आहे त्याने लिहून ठेवलेलं, याच्याद्वारे या भेदभाव विषयावर चांगल्या प्रकारे चर्चा करता येईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 71 नंबरचा प्रश्न बघा, पुन्हा आता 71 बघा, मगाशी थोडंसं सांगण्यात मिस्टेक झाली होती. तर 40 प्रश्न तुम्हाला कोअर कंटेंटवर असतात आणि त्यांचा क्रमांक किती असतो बघा, 71 ते 70. हे प्रश्न तुम्हाला कोअर कंटेंटवर पाहायला मिळतील आणि 71 ते 90 हे जे 20 प्रश्न आहेत हे तुम्हाला अध्यापनशास्त्र, म्हणजे बघा ह्या 60चं जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर 40 + 20 आणि 40 कोअर कंटेंट आणि 20 SSTचं अध्यापनशास्त्र. आता इथून जे सगळे 20 प्रश्न आहेत बघा 71 ते 90 हे SST अध्यापनशास्त्रावर आधारित आहेत. प्रश्न वाचून घेऊ. नीचे दिए कॉलमों का मिलान करे तथा उपयुक्त विकल्प चुने. बघा, आकलन के संकेत आणि योग्यताए और क्षमताए. आकलनाचे संकेत दिलेले आहेत आणि त्यांची योग्यता क्षमता दर्शवणारे विधान दिलेले आहे. चर्चा, अवलोकन, नियामक, सरोकार आणि स्पष्टीकरण. आता इथं बघा चर्चा काय असते बघा, सुनना, राय व्यक्त करना और दूसरों से पता लगाना. 4 अवलोकन. आता एचं 4 कुठं आहे बघा, एचं 4 वरच्या तिन्हीमध्ये आहे. इथून एक तरी पर्याय कटला. आता अवलोकन आपण कशाला म्हणू शकतो बघा, तर रिपोर्टिंग, वर्णन, चित्रपटन और आरेखन याला काय म्हटलं जातं, अवलोकन. आता बीचं 3 कुठं आहे बघा, बीचं 3. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 गेला. आता आपल्याला 2 इथं 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे. तर बघा स्पष्टीकरणचं बघू आपण. स्पष्टीकरण म्हणजे काय असतं बघा, भिन्न क्षमता के प्रति संवेदनशीलता, पर्यावरण के प्रति चिंता प्रदर्शित करना, स्पष्टीकरण. डीचं 1 कुठं आहे बघा, डीचं 1 कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक 3. त्यामुळं
3 आपलं बरोबर आहे. त्यामुळे हे सर्व पर्याय कटले बघा. आता आपण नीट व्यवस्थित पाहू. चर्चा म्हणजे काय असतं? सुनना, राय व्यक्त करना और दूसरों से पता लगाना. अवलोकन बघा रिपोर्टिंग, वर्णन, चित्रपटन और आरेखन. स्पष्टीकरण म्हणजे भिन्न क्षमता असे के प्रति संवेदनशीलता, पर्यावरण के प्रति चिंता प्रदर्शित करना. आणि नियामक सरोकार. नियामक सरोकार म्हणजे काय येतं बघा. तर नियामक सरोकार म्हणजे तार्किक संबंध बनाना. नेक्स्ट बघा 72 नंबरचा प्रश्न. लता सुबह 5 बजे चाय बेचती है. उसके बाद वह बहुत दूर कुएं से पाणी ढोककर लाती है. सुरुवातीला काय करते बघा, 5 वाजता चाय विकते. त्याच्यानंतर काय करते की कुएं म्हणजे विहिरीतून पाणी आणते. घर पोहोचने के बाद वह खाना बनते है. पाणी आणल्यानंतर जेवण बनवते. नंतर काय केलेलं आहे, कपडे धुते है म्हणजे कपडे पण धुते. नंतर काय केलेले आहे, घर की सफाई करती है, झाड़ू पोछा करती है. इसके पश्चात वह अपनी चाय की दुकान के लिए सामान खरीद कर लाती है. इन सब कार्यों को कहा जा सकता है. आता एवढी सर्व कामे ती करते बघा. तर त्याला देखभाल कार्य म्हणता येईल का? नाही. गृहकार्य म्हणता येईल का? नाही. फक्त घरातलं काम करते का? पण चहा पण विकण्याचं काम करत आहे. ते भुगतान कार्य नाही. तर त्याला काय म्हटलं जातं? दोहरा भोज म्हणजे डबल बर्डन, म्हणजे ती घरचं पण करत आहे आणि व्यवसाय पण करत आहे. दोहरा भोज. ऑप्शन क्रमांक 2. 73 नंबरचा प्रश्न बघा. सामाजिक विज्ञान के मूल्यांकन रूपरेखा के निर्माण में शिक्षकों की भागीदारी महत्वपूर्ण मानी जाती है. आता मूल्यमापनाची जी रूपरेषा आहे तिच्या निर्मितीमध्ये शिक्षकांची भागीदारी महत्त्वाची मानली जाते बघा. समसामयिक घटनाओं और प्रचलित परिवर्तनों को समाकलित करने के लिए पाठ्यचर्या और मूल्यांकन को केवल विषय केंद्रित बनाने व पाठ्यचर्या के दायरे को सीमित करने के लिए केवल शिक्षकों को एक संसाधन के रूप में इस्तेमाल कर समय, श्रम और धन की बचत करने के लिए आणि शिक्षक के अनुभव के इस्तेमाल के द्वारा शिक्षकों के स्तर के अनुरूप आवश्यक परिवर्तन करने के लिए. आता याचं जे उत्तर दिलेलं आहे बघा, तर केवळ एक. काय सांगायचं आहे? सही विकल्प, बरोबर विधान. समसामयिक घटनावर प्रचलित परिवर्तनों को समाकलित करने के लिए. ज्या म्हणजे अवतीभोवती घडणाऱ्या घटना असतील किंवा जे परिवर्तन आहे तर त्यांना व्यवस्थित त्यांची मांडणी करण्यासाठी शिक्षिका काय करत असते? मूल्यमापनामध्ये किंवा मूल्यमापनाची रूपरेषा बनवत असताना महत्त्वाची भूमिका निभावते. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट बघा पुन्हा तर्क आणि अभिकथन बघा. ए अभिकथन असतं, आर तर्क म्हणजे या अभिकथनाशी संबंधित कारण आरमध्ये दिलेलं असतं. विद्यार्थियों को कक्षा में प्रश्न पूछने हेतु प्रोत्साहित किया जाना चाहिए आणि यह अंतर्मुखी विद्यार्थियों को खुलने में सहायता करेगा. दोन्ही विधान बरोबर आहेत बघा. सर्वांना जर प्रश्न विचार किंवा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित केलं तर जे न बोलणारी अंतर्मुखी मुलं आहेत तर ते सुद्धा काय करतात? सहभाग नोंदवतात. त्यामुळे ए और आर सही है, ए आर की सही व्याख्या करता हे बरोबर आहे. 75 नंबर बघा. पुन्हा अभिकथन रीजन. नैतिक मूल्य पढ़ाया भी जा सकता है. सामाजिक विज्ञान वह विषय है जिसमें सभी आधारभूत मूल्य पढ़ाए जा सकते हैं. नैतिक मूल्य पढ़ाया भी जा सकता है, ए बरोबर आहे. सामाजिक विज्ञान यह वह विषय है जिसमें सभी बघा फक्त सामाजिक विषयातून एकातूनच फक्त नैतिक मूल्य आपण हे करू शिकू शकतो का? नाही. तर विषय पण मदतगार किंवा आधारभूत ठरत असतात बघा. फक्त सामाजिक विषयातूनच सगळे नैतिक मूल्य आपण शिकवू शकत नाही. त्यामुळं आर बरोबर आहे. पण इथं बघा, आता इथं सामाजिक विज्ञान यह विषय है जिसमें सभी आधारभूत मूल्य पढ़ाए जा सकते हे. आता इथं बघा आर पण त्याच्या जागी बरोबर आहे, ए पण त्याच्या जागी बरोबर आहे. पण नैतिक मूल्य पढ़ाए भी जा सकते हे फक्त सामाजिक विषयातून का? नाही. त्यामुळं एचं योग्य कारण आर नाही. ए बरोबर आहे, आर बरोबर आहे. पण एला तर्कसंगत कारण आरमध्ये नाही. त्यामुळे ए आर की व्याख्या नाही करता. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 76 नंबरचा प्रश्न. वह किंवा कक्ष की दीवारों पर भारतीय संविधान में उद्धृत मौलिक अधिकारों और कर्तव्यों को लिखा गया है. यह बच्चों को मुख्यतः टिंब के द्वारा सिखाता है. आता इथं काय दिलेलं आहे? अवलोकन, कल्पना, याद करणं आणि तर्क. तर बघा वर्गामध्ये किंवा वर्गाची जो भिंत आहे त्याच्यामध्ये मौलिक अधिकार असतील, कर्तव्य आहेत ते लिहिलेले आहेत आणि कशाच्याद्वारे मुले याच्यातून शिकत असतात बघा. तर याद करणं. ऑप्शन क्रमांक अवलोकन बघा. याद करणं नाही, अवलोकन. ऑब्झर्वेशन
ते पाहून पाहून काय करतील तर मुले ती मूलभूत अधिकार आणि कर्तव्य ते त्यांना पाठ होतील किंवा शिकू शकतील. अवलोकन ऑप्शन क्रमांक 1. 77 नंबरचा प्रश्न बघा. निम्न में से क्या एक परियोजना कार्य जिससे छात्रों को प्रामाणिक वास्तविक दुनिया की समस्या समाधान के द्वारा अर्जित किया जा सकता है. बघा, समालोचनात्मक सोच, कौशल्य का विकास, विषयी ज्ञान और कौशल में सुधार, रचनात्मक और नवीनता में वृद्धि, आणि 4 आहे सहयोग और टीम वर्क को बढ़ावा देना. आता कोणती कृती बघा काय सांगितलेलं आहे, वास्तविक दुनिया की समस्या समाधान के द्वारा अर्जित किया जाता है, कोणत्या कृतीतून. तर बघा याचं जे उत्तर आहे सहयोग और टीमवर्क को बढ़ावा देना. सहकार्य आणि टीमवर्क त्याला काय गेलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. नेक्स्ट बघा 78 नंबरचा प्रश्न. सामाजिक विज्ञान में एक अच्छी तरह से तैयार किया हुआ पोर्टफोलियो को, आता पोर्टफोलियो संबंधी प्रश्न विचारलेला आहे बघा. उद्देश्यपूर्ण व व्यवस्थित होना चाहिए, विद्यार्थी के नियमित कार्यों व गतिविधियों को दर्शाना चाहिए, मुख्यतः रिपोर्ट कार्ड बनाने पर केंद्रित होना चाहिए, विद्यार्थी के कार्यों का लंबे समय का संग्रह होना चाहिए. तर याचं जे उत्तर आहे बघा 1, 2, 4. 1, 2, 4 म्हणजेच काय ए, बी आणि डी. इथून सी गेला, इथून सी गेला, इथून सी गेला. सी बघा मुख्यतः रिपोर्ट कार्ड बनाने पर केंद्रित होना चाहिए, हे येणार नाही. आता बघा याच्याबद्दल माहिती घेऊ बघा आपण. पोर्टफोलियो उद्देश्यपूर्ण व व्यवस्थित होना चाहिए, अर्थात पोर्टफोलियो के उद्देश्य स्पष्ट होने चाहिए और यह छात्रों की प्रगति का आकलन करके एक व्यवस्थित दृष्टिकोण का पालन करना चाहिए. पोर्टफोलियो में विद्यार्थी के नियमित कार्यों व गतिविधियों का दर्शाना चाहिए, अर्थात पोर्टफोलियो में नियमित कार्य के नमूने शामिल होने चाहिए ताकि छात्र की क्षमताओं और प्रगति का व्यापक दृष्टिकोन प्राप्त हो सके. विद्यार्थ्यांचं जे प्रगती कार्ड आहे बघा किंवा त्यांची प्रगती दर्शवणारं जे आहे तर त्याला पोर्टफोलियो म्हटलं जातं. आणि पोर्टफोलियोवर प्रश्न पण आहेत बघा. आता पोर्टफोलियो में छात्र के कार्यों का लंबे समय तक संग्रहण होना चाहिए, अर्थात पोर्टफोलियो में छात्र द्वारा किए गए कार्यों को एकत्रित करके उसके वृद्धि व विकास के दर्शना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या ज्या कृती केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचा विकास असेल, वृद्धी असेल, या सर्व गोष्टी पोर्टफोलिओमध्ये नमूद केल्या जातात. त्यामुळे काय आहे बघा, फक्त रिपोर्ट कार्ड बनवण्यासाठी याच्यावरच लक्ष दिलं पाहिजे का नाही, त्यामुळे सी येणार नाही. आणि पोर्टफोलिओवर प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 4. 79 नंबरचा प्रश्न बघा. आप अपने क्षेत्र के भूकंप पीड़ित व्यक्तियों की वास्तविक व सही स्थिति के बारे में जानकारी एकत्रित करने के लिए किस विधि का प्रयोग करेंगे. खोजबीन, पूछताछ विधि, सर्वेक्षण विधि, परियोजना विधि, समस्या समाधान विधि. तर याचं उत्तर आहे सर्वेक्षण विधि. नेक्स्ट बघा 80 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सी मूल्यांकन विधि सबसे ज़्यादा उपयुक्त होगी जब छात्र छोटे छोटे समूह में काम कर रहे हो और छात्रों को अलग अलग मूल्यांकन करना हो. रुब्रिक्स, बहुविकल्पीय प्रश्न, मौखिक प्रस्तुतीकरण आणि पोर्टफोलिओ. याचं पण जे उत्तर आहे बघा पोर्टफोलिओ आपल्यामध्ये असलं पाहिजे. रुब्रिक्स आणि पोर्टफोलिओ ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा 81 नंबर. भारतीय संविधान के अनुसार इस प्रकार का आरक्षण समानता के अधिकार का उल्लंघन नहीं है. एक बघा समान अवसर सुनिश्चित करने के लिए किसी के साथ विशेष व्यवहार अपनाना, जिन राज्यों से प्रतिनिधि या मंत्री चुनकर आते हैं उन राज्यों के लोगों को नौकरियां देना, भाई भतीजावाद के आधार पर रोजगार सुनिश्चित करना आणि राजनेताओं के सगळे संबंधियों को नौकरियां देना. आता ह्याचं जे उत्तर आहे बघा समान अवसर सुनिश्चित करने के लिए किसी के साथ विशेष व्यवहार करना. नेक्स्ट बघा 82 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन आलोचनात्मक चिंतन कौशल को विकसित करने का अवसर प्रदान करता है. 15 डिसेंबर 2014. बघा आलोचनात्मक चिंतन 2 ते 3 प्रश्न होते. याच्यामध्ये पण आलोचनात्मक चिंतन म्हणजेच काय क्रिटिकल थिंकिंग म्हणजे बघा फक्त पाहून ऐकून त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता तर्कशुद्ध विचार करून बघा ती गोष्ट आत्मसात करणे त्याला काय म्हटलं जातं आलोचनात्मक चिंतन. आता इथं काय सांगितलेलं आहे आलोचनात्मक चिंतन या कौशल्याला प्रोत्साहन किंवा या कौशल्याच्या विकसित करण्यासाठी कोणत्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत. बघा इथं काय दिलेले आहेत 5 पर्याय सेट केलेले आहेत. आता याचं जे उत्तर आहे बघा तर इथं 3 येणार नाही. आता ते फक्त आपण सी बघू. निदर्शी उदाहरणों के साथ बाजारों में अंतर कीजिए, हे विधान येणार नाही. बाकी बघा ए, बी, डी आणि बघून घेऊ. शाहजहानाबाद में मुगल शहर के तयार करने में यमुना ने क्या भूमिका निभाई. तर्कशुद्ध विचार करण्यास कारणीभूत ठरू शकतं किंवा काय तर्कशुद्ध विचार करण्यास
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करू शकतं बघा हे विधान. नेक्स्ट बघा, प्रेस वार्ता का क्या प्रयोजन है, सरकार क्या कर रही है, इस पर सूचना प्राप्त करने में प्रेस वार्ता कैसे आपकी सहायता करती है. बरोबर आहे. एक लोक सेवक के लिए यह आवश्यक है कि वह राजनीतिक रूप से तटस्थ हो. व्याख्या करे. बरोबर आहे. जल की उपलब्धता बस्ती प्रतिरूप को प्रभावित करने का क्या कारक मुख्य कारक हे, चर्चा करे. हे पण विधान बरोबर आहे. तर बघा इथं अंतर काढायचं होतं फक्त, निदर्श उदाहरणों के साथ बाजारों में अंतर कीजिए. हे विधान चुकीचं आहे. सी इथून गेलं, सी इथून गेलं, सी इथून गेलं. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 83 नंबरचा प्रश्न, ग्रामीण भारत में एक बड़ी संख्या में जो लोग भूमिहीन है जबकि उनकी जीविका का मुख्य स्रोत कृषि है कहलाते हैं. सीमांत किसान, प्रवासी श्रमिक मजदूर, कृषीय मजदूर आणि छोटे किसान. आता याचं जे उत्तर दिलेलं आहे बघा 2 आणि 3, बी आणि सी, प्रवासी श्रमिक मजदूर आणि कृषीय मजदूर. नेक्स्ट बघा 84 नंबर, भारतीय संविधान में स्वतंत्रता, समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे ती जी 3 तत्व आहेत ती कुणाकडून घेण्यात आलेली आहेत, तर ती फ्रान्स सरकारकडून किंवा फ्रेंचांकडून घेतलेली आहेत, फ्रेंच क्रांतीतून. ऑप्शन क्रमांक 2. 85 बघा, निम्नलिखित में से कौन सी स्थिति किसी विद्यालय में लिंग तटस्थ वातावरण का उदाहरण है. लड़कियों के एक समूह द्वारा रंगोली बनाना, लड़कियों के समूह द्वारा वार्षिकोत्सव में मदद करना, लड़कियों के समूह द्वारा नृत्य प्रतियोगिता की तैयारी करना आणि लड़कों के समूह द्वारा अतिथियों के लिए जलपान की व्यवस्था करना. काय दिला प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी स्थिति किसी विद्यालय में लिंग तटस्थ वातावरण का उदाहरण है. आता बघा प्रश्न क्रमांक आपला आहे 85. तर बघा 2 आणि 4, 2 आणि 4 बघा 2 नंबरचं काय आहे, लड़कों के समूह द्वारा वार्षिकोत्सव में मदत करना. त्याच्यानंतर 4 आहे, लड़कों के समूह द्वारा अतिथियों के जलपान की व्यवस्था करना. हे 2 विधानं बरोबर येतील. कुठं आहे बघा, बी आणि डी, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा, भारत के किस क्षेत्र में आदिवासी समुदायों की सघनता सबसे अधिक है. सघनता म्हणजे वस्ती, दाट, कोणत्या प्रमाणात दाट वस्ती आढळते बघा आदिवासी समुदायांची. उत्तर भारत में, दक्षिण भारत में, पूर्वी भारत में आणि पश्चिम भारत में. तर आदिवासी जनसमुदाय सर्वाधिक कुठे प्रमाणात आढळतात, तर पूर्वेकडे, पूर्व भारतामध्ये. त्याच्यानंतर बघा 87 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए और सही विकल्प चुनिए. ग्रामीण क्षेत्र में गैर कृषि गतिविधियों में निवेश ग्रामीण शहरी पलायन को कम कर सकता है. एक विशिष्ट मौसम के दौरान पलायन में वृद्धि होती है जब ग्रामीण क्षेत्रों में कोई कृषीय गतिविधियां नहीं हो रही हो. आता पलायन म्हणजे काय झालेलं आहे बघा, म्हणजे कृषी स्थानांतर होणे. तर याचा चूक उत्तर आहे बघा ए और आर दोनों सही है. ए आर की व्याख्या करता है. काय दिले बघा, ग्रामीण क्षेत्र में गैर कृषी गतिविधियों में निवेश ग्रामीण शहरी पलायन को कम कर सकता है. बघा ग्रामीण भागामध्ये फक्त शेतीवर आधारित तिथं व्यवस्था असते, त्यामुळे काय करतात तिथले जे तरुण वर्ग आहे ते शहराकडे स्थलांतरित होतात. त्यामुळे जर गैरकृषी भाग आहे, गैरकृषी एखादे उद्योग तिथं जर उभारले ग्रामीण भागामध्ये बघा, तर हे स्थानांतरण कुठेतरी रोखलं जाईल. आर काय दिले बघा, एक विशिष्ट मौसम के दौरान पलायन में वृद्धि होती है जब ग्रामीण क्षेत्र में कोई कृषी गतिविधियां नहीं हो रही है. ज्यावेळी बघा शेतीचा हंगामाचा काळ असतो त्याच वेळी फक्त तिथं लोक असतात आणि एखादं पीक काढून झालं बघा 4-6 महिन्याचा जो कालावधी उलटला तर काय करतात, इतर काम शोधण्यासाठी लोक इतर शहरांकडे आकर्षित होतात किंवा दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यामुळे असं ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे बघा ए आणि आर दोनों सही है. ए आर की सही व्याख्या करता है. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 88 नंबरचा प्रश्न, विविधता विषय पर कार्य देने हेतु एक अध्यापिका अपनी कक्षा के 30 विद्यार्थियों को छोटे छोटे समूह में बांटना चाह रही है. निम्नलिखित में समूह निर्माण का कौन सा तरीका सबसे उचित होगा. बघा एखाद्या विषयावर कोणत्या विविधता या विषयावर कार्य देण्याच्या दृष्टीने अध्यापिका म्हणजे शिक्षिका 30 विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या समूहामध्ये विभाजित करणार आहे. तर कोणत्या पद्धतीनं ते केलं पाहिजे. एक बघा, विद्यार्थियों की सुविधानुसार आगे से पीछे के क्रम में बैठने के क्रम के अनुसार, विद्यार्थियों के पिछली परीक्षा में आए अंकों के घटते क्रम से, विषम यादृच्छिक समूह जो किसी खेल पर आधारित हो. तर याचं अचूक उत्तर आहे बघा, आपण पाहत आहोत प्रश्न क्रमांक 88. तर याचं काय आहे, आता कशा पद्धतीनं तिनं मुलांचे गट निवडले पाहिजेत बघा. विषम यादृच्छिक समूह जो किसी खेल पर आधारित हो. खेळाद्वारे जर आपण ते किंवा खेळावर आधारित जर समूह निवडले तर बघा विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन म्हणजे सहभाग वाढेल आणि आपलं मुख्य
उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे एखाद्या कार्यामध्ये, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट बघा 89 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान पाठ्यचर्या में अनेकत्व की संकल्पना को निम्नलिखित में से कौन सा कथन सटीकता से दर्शाता है? योग्य प्रमाणात बघा समाजशास्त्रामध्ये अनेकत्व ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. एकल विचारधारा की प्रमुखता, अनेक परिप्रेक्ष्यों और विविध दृष्टिकोणों को सम्मिलित करना. 3 आहे सामाजिक विज्ञान से कुछ परिप्रेक्ष्यों का निष्कासन, सामाजिक विज्ञान पाठ्यचर्या सामग्री में कठिन भाषा का उपयोग. आता ह्याचं जे उत्तर आहे बघा, अनेक परिप्रेक्ष्यों और विविध दृष्टिकोणों को सम्मिलित करना. नेक्स्ट बघा 90 नंबरचा प्रश्न, संविधान एक क्षेत्र में रहने वाले लोगों के बीच नागरिक नामक संबंध निर्धारित करता है और यह टिम्ब टिम्ब को भी निर्धारित करता है. बघा संविधान एक क्षेत्र में रहने वाले लोगों के बीच नागरिक नामक संबंध निर्धारित करता है और यह टिम्ब टिम्ब को भी निर्धारित करता है. बघा लोगों और कंपनियों के बीच संबंध, पड़ोसी देशों के बीच संबंध, लोगों और सरकार के बीच संबंध आणि पड़ोसी देशों और सरकार के बीच संबंध. तर इथं काय अपेक्षित आहे बघा, लोगों और सरकार के बीच के संबंध. तर काय आहे, नागरिक म्हणून संबंध प्रस्थापित केले जातात. त्याचप्रमाणे बघा लोक आणि सरकार यांच्यामध्ये पण संबंध प्रस्थापित करण्याचं काम केलं जातं संविधानाद्वारे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 अशा पद्धतीने बघा आपण 31 ते 90 60 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जिथं जिथं शक्य आहे तिथं बघा त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही लॉजिक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने बघा आपला हा दुसरा सेट झालेला आहे. आणखीन 3 सेट देण्याचा प्रयत्न करते. तर ते 3 सेट अधिक हे 2 सेट, तुम्ही 5 सेट बघा 2-2 वेळा व्हिडिओ पाहू शकता. 2-2 वेळा फक्त प्रश्न पहा. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बघा हे जे प्रश्न आहेत ते हायलाईट करून मी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करते ह्याची PDF. तर ते तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला बघा थोडे शब्द अवघड आहेत किंवा लेंदी पेपर आहे, त्यामुळं थोडंसं आपल्याला पहिला भीती वाटते. पण बघा 4-5 पेपर केल्यानंतर तुम्हाला आपोआपच प्रश्न शब्द ओळखीचे वाटू लागतील. त्यामुळे बघा जर आवडलं तर लेक्चर नक्की लाईक करा आणि पुन्हा उद्या आपण एका नवीन पेपरच्या स्वरूपात भेटू. बघा आता आपण 7 जुलै 15 डिसेंबरचे 2 पेपर डिस्कस केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण 2023चा पेपर घेऊन उद्या भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.